अवघी मिथ्याटे अवघी मिथ्याटे राम नाही जवकंठे सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन सांडिले ते मांडे सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळे दंडे सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन तुका म्हणाले भागा तुका म्हणाले भागा देऊणी चिंती पांडुरंगा सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन विठ्ठल कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळार्चित से भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी पायावरी या वारकरी संतांची या अवघी मिथ्याटी राम नाही जवकंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळे दंडे सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन तुका म्हणाले भागा देऊनी चिंते पांडुरंगा सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन सेवेसाठी निवडलेल्या अभंग योग्यांची मावली साधकांचे मायबाप
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या तदनंतर वारकरी संप्रदायाला कलश स्थानापर्यंत नेऊन पोचवणारे संत, अर्थातच देवमान्य संत, संतमान्य संत आणि जगतमान्य संत, अक्षय तनुगात्र परमपवित्र महासतपात्र बोल्होबा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा नामपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी घेतला. विठ्ठल अभंग श्री तुकाराम महाराजांचा असून आजच्या अभंगामध्ये आजच्या दिवशी तुकाराम महाराज देवाच्या भजनाची ताकद सांगताय, देवाचं भजन करायला सांगताय. काय केलं म्हणजे काय होईल हे माणसाला आधी माहीत पाहिजे. सत्याचं प्रयोजन काय आहे? पुण्य लाभावं का नाव प्रसिद्धी? नाही, पुण्य लाभ. म्हणजे हे तुमच्या लक्षात असलं म्हणजे मला 2 तास बोलता येईल बघ किमान. सत्याचं प्रयोजन असतं काय असतं? ज्या जागेतून, ज्या काळातून, ज्या स्थळातून, जिथून पुण्य निर्माण होतं, जिथे बसल्यानंतर पापाची निवृत्ती होते आणि पुण्याची प्राप्ती होते, त्याचं नाव कीर्तन असतं. सततम कीर्तयंतो माम यतन्तस्य दृढवतः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्य उक्ता उपासते. तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे. ज्या ठिकाणी पापाचं नावच राहत नाही त्याचं नाव कीर्तन असतं. मग अशा जागेवरती बसल्यानंतर ज्ञानोबराय, तुकोबराय आदी करून सकल संत ज्यांच्या दरबारात कीर्तन आहे ते रामभक्त मारुतीराय. अशा जागेवरती, अशा स्थळावरती, अशा ठिकाणावरती बसल्यानंतर कशाचा गजर करायचा, कशाचं नाव घ्यायचं, सहज मी विचार करत होतो की ज्यांचं मंदिर आहे ते मारुतीराय, मग तिथं रामाचं नाव आलं पाहिजे ना. मग आज तुकोबराय बोलताय, अवघी मिथ्या आटी राम नाही जवकंठी. जवकंठी राम नाही, मिथ्या आटी अवघी. ज्याच्या कंठामध्ये देवाचं भजन नाही, रामाचं भजन नाही, ईश्वराचं भजन नाही, तुकोबराय सांगतात त्याचं जगणं व्यर्थ आहे. जवकंठी राम नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये, ज्याच्या वाचेमध्ये, ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या वाणीमध्ये रामाचं, देवाचं, मारुतीरायाचं भजन असेल त्याचं जगणं व्यर्थ आहे. मिथ्या आटी अवघी. त्याचं जगणं मिथ्य व्यर्थ आहे. आटी म्हणजे प्रयत्न आणि अवघं म्हणजे सगळं. किती जरी तुकोबराय सांगता संपत्ती असली, नाव असलं, प्रतिष्ठा असली, पद असतं, तरी त्याचं जगणं व्यर्थ आहे. तुकोबराय एकदा सावध करत नाही, 2दा सावध करताय. आतापर्यंत आपण सावधान शब्द फक्त तांदळाकडेच ऐकलं होतं. आता तुकोबराय आज अभंगात सावध करताय. सावधान सावधान. तुकोबराय बोलताय, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. अरे मना कधीतरी सावध हो, कारण जिथून संकल्प उगवतात त्या जागेचं नाव मन आहे. कारण ज्ञानोबरायांनी मनाला इंद्रियांचा राजा सांगितलाय. 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय आणि 11वं इंद्रिय म्हणजे मन. ते राजा सगळ्या इंद्रियांचा. कारण ह्या विषयापासून काही आणि सर्वदा रम्यचे नाही ऐसा स्वभावाची पायी इंद्रियांचा. विषयामध्ये सुख आहे असं ज्याला वाटतं त्याचं नाव मन आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन, ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन आलंय. या विषयापासून काही आणि सर्वदा रम्यचे नाही. 210 220 नंबरच्या ओव्या ज्ञानोबरायांनी बोलावं की ज्या ठिकाणावरून, ज्या जागेवरून इंद्रियांना वाटतं की हे सोडल्याशिवाय आम्हाला सुख नाही, असं ते मन जिथून निर्माण होतं, त्या मनाला तुकोबरायांनी सांगावं की बाबा सावध हो. एकदा सावध हो असं सांगितलं, 2दा घंटी वाजवली. सावधान सावधान 2दा सांगितलं. आता तरी सावध हो. का सावध हो? सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळे दंडे. जे काही मांडून ठेवले ते सगळं जागेवरती राहणार आहे. जे काही चंबू गबाळ मांडलंय, पेटीचा स्वर थोडा कमी करा आता. जे काय चंबू गबाळ मांडून ठेवलंय, जो काय संसार थाटलाय, मांडलाय, तो जागेवरती राहणार आहे. तो काही नेता येणार नाही, सोबत जाणार नाही. पण तुकोबराय आजच्या दिवशी म्हणताय, सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळे दंडे. पण काळ आपली वाट बघतोय, त्यात तिळ मात्रही शंका नाही, त्यात बदल नाही. काळ आपली वाट बघतोय. एक दिवस सगळं जागेवरती राहणार आहे, पण आपण जागेवरती नसणार आहे. तुकोबरायांनी बोलावं, एक दिवस सगळं जागेवरती राहणार आहे, पण आपण जागेवरती राहणार नाही. त्यामुळे तुकोबरायांनी सांगावं, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. ज्या जागेतून संकल्प उगवतात, ज्या जागेतून स्थिती निर्माण होती, त्या जागेचं नाव मन आहे. इथपर्यंत तुकाराम महाराज थांबत नाही, आणखीन पुढे जात आहे. 4थ्या चरणामध्ये तुका म्हणे आले भागा. भागा म्हणजे कर्म, कर्तव्य. तुकोबराय सांगताय, तुका म्हणे आले भागा. भागा म्हणजे कर्म, कर्तव्य. देऊनी चिंती पांडुरंगा. जे काय वाट्याला आलंय ते सगळं करत असताना जे करायचंय त्याचं नाव देवाला स्मरण करून, देवाला भजून आयुष्यभर संसार जरी करत असलो तरी शेवट ज्याच्यापर्यंत जायचंय त्याचं नाव ईश्वराची प्राप्ती आहे.
हे सगळं करत असताना ज्याला कधीच विसरायचं नाही तुकोबराय त्याचं नाव सांगताय. देवनी चिंती पांडुरंगा, आपलं अंतकरण त्या भगवंताच्या नामचिंतनापर्यंत नेऊन ठेवायचंय. त्यामुळे तुकोबराय सांगताय सावधान सावधान उगवी संकल्पी म्हणून अभंगाच्या ठळक बातम्या संपल्या. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भाव आपल्या समोर मांडलाय. उर्वरित चिंतन 1 तासामध्ये मी मांडतो. अच्छा बाबाला काय पत्रिका आणली नाही का तुम्ही? पत्रिकाच नाही का? पत्रिका तुम्ही मंडळातलीच बरं बरं हा फोनवर बघू का? गेल्या अनेक वर्षापासून किती वर्ष? 21 वर्ष. हा जवळपास एक तप पूर्ण झाले. दुसऱ्या तपाकडे आता 3 वर्षाने दुसरं तप पूर्ण होईल. त्यांची चूक नाही. मी 4 वर्षापासून येतो. त्यांना वाटलं तर मला पाठ असेल. अनेक वर्षापासून 21 वर्षापासून जवळपास हा अखंड हरिनाम सप्ताह प्रभू रामरायाच्या भक्ताच्या दरबारामध्ये, मारुतीरायांच्या दरबारात हा अखंड हरिनाम सप्ताह, देवाचं भजन अत्यंत थाटामाठात उत्साहात दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी त्या जल्लोषात. दरवर्षी पहिल्या दिवशी थोडी गर्दी कमी असायची, पण या दिवशी पहिल्या दिवशीच मंडप भरलाय. म्हणजे बाबा सांगितल्याचा फायदा झालाय. जय हो. हा म्हणजे असे दरवर्षी तुमचा सप्ताह इवले सेरोप लाभिले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. दरवर्षी या झाडाचा वटवृक्ष होत चाललाय. पहिला दिवस जर इतका मंडप असेल तर शेवटच्या दिवशी मला वाटत नाही मंडप पार नगरपालिकेपर्यंत नाही गेला. इथं राहू द्या. अशी भरभराटी तुमची होत राहो. मारुतीरायाच्या चरण हीच आपली प्रार्थना आहे. या सप्त्याचे सगळे मार्गदर्शक सगळ्यांचा नामोल्लेख मी शेवट करतो. प्रारंभी काही कोणाचं नाव घेत नाही. एखादा राहिलं तर परत 2 तास एखाद्याचा चेहरा नको पडायला माझ्याकडून. त्यापेक्षा सगळेच अंतकरणाने तन मन धनाने सगळेच प्रयत्न करतात. कारण इथे जेवढे माणसं बसले तेवढ्या सगळ्यांची नावं मला बऱ्यापैकी पाठ आहे. कारण माझं हे 4थं वर्ष आहे. मला असा माणूस नाही की मला नाव माहीत नाही. त्यामुळे माझ्याकडून चुकून एखाद्याचं राहिलं, चुकून राहणार नाही पण राहिलंच तर मग थोडा माझाही प्रॉब्लेम होईल. त्यामुळे राहिला नको. सगळीच माणसं तनाने मोठी, मनाने मोठी, धनाने मोठी. काही ठिकाणी वेळ असतो पण पैसा नसतो. फार मला गमतीचं वाक्य आठवतं संतोष नगरकरांसाठी. काही ठिकाणी दीपक महाराज वेळ असतो पण पैसा नसतो. काही ठिकाणी पैसा असतो पण वेळ नसतो. काही ठिकाणी वेळही असतो आणि पैसाही असतो पण माणूस नसतो. माणसाला तिकडे जाण्याची आवड नसते. पण इकडे वेळही आहे. या संतोष नगरकरांसाठी आदरणीय महाराज इकडे वेळही आहे, पैसाही आहे आणि मंडपभर माणसं पहिल्या दिवशी आहे. हेच या सप्त्याचं वैभव. दुसरं काय नाही महाराज. किती जरी पैसा असला पण वेळ नसली तरी वैभव नाही. किती जरी वेळ असला पण त्याच्यासाठी खर्च करण्यासाठी जर दाम नसेल, पैसा नसेल तरी काही किंमत नाही. आणि वेळ असला आणि पैसा असला पण येण्यासाठी कोणी माणूसच नसलं त्याला अजिबातच काही कामाचं नाही. पण इकडे वेळही आहे, पैसाही आहे आणि माणसं आहे. म्हणून गेली 21 वर्षापासून हा जय हनुमान प्रासादिक भजन मित्रमंडळ गोरेगाव अतिशय थाटामाटाने सगळेच भक्तगण सगळेच अतिशय आनंदाने उत्साहाने एकत्र येऊन अगदी डौलाने दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सप्ताह अतिशय थाटाने प्रारंभ झालेला आहे. सगळ्यांच्या चरणावरही नतमस्तक होतून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल माझा थोडा आवाज खेचते. आवाज खेचते. व्यवस्थित कर. हा थोडा बेस कमी करतो का थोडा. आपल्या जिल्ह्यातली वैभवाची षष्टीमध्ये गायक जरी वैभव असेल तर षष्टीमाला वैभवशील आहे. गेल्या 1-1.5 महिन्यापासून तो मुंबईत आहे. अजून 2-3 महिने तो मुंबईलाच आहे. त्याला काही चिंता नाही महाराज. त्याची सगळी लाईन लागलेली इकडे चांगली. आता 1 तास माझी लाईन लाव. हा विनोदाचा भाग होता तो सोडून द्या आता. ऐका. अवघी मिथ्या अटी राम नाही जबकंठी, जबकंठी राम नाही मिथ्या अटी अवघी. ज्याच्या कंठामध्ये तुकोबराय सांगतात भजन नाही. माझ्याकडे 1 तास लक्ष द्या इकडे बघा. ज्याच्या वाणीमध्ये ज्याच्या कंठामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात भजन नाही त्याचं जगणं काही कामाचं नाही. ऐका. आपण ज्या भूमी जन्माला आलोय, ज्या देशात जन्माला आलोय, ज्या कुळात जन्माला आलोय, हे कुळ हे भूमी फार मोठी आहे, पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्मले.
समर्पक प्रमाण आहे, पण थोडा विषय पुढे महाराजांनी मला आधी सांगायचं प्रमाण दिलं, फार गोड आहे. सगळ्यांची अभ्यास चांगली झाली. आता पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळ आहे, पावन देश आहे. पण ऐका, आपण ज्या माती ज्या भूमी जन्माला आलोय, ती भूमी ती सामान्य भूमी नाही आहे. थोडा आवाज, माझा आवाज येतोय का शेवटपर्यंत? स्पष्ट येतोय? मलाच कळे नाही तर काय चाललंय, गडबड थोडी कमी करा. एवढ्या गोंधळात मला सवय नाही कीर्तन करायची. थोडी मॉनिटर थोडा वाढवा, थोडा जास्त नका, थोडा वाढवा. ज्या तत्वावरती, ज्या ठिकाणावरती, ज्या भूमीत आपला जन्म झालाय, ती भूमी, ती जागा फार पवित्र आहे, फार मोठी आहे. या जगामध्ये भारत नावाचा देश आहे आपला, त्या देशामध्ये आपला जन्म होतोय. ऐका, जगामध्ये अनेक देश आहे, अनेक राज्य आहे, अनेक प्रांत आहे, अनेक भाग आहे, पण त्यापैकी पवित्र आणि पावन भाग असणार आपली भारत भूमी आहे. जगभरात देवाने जे 10 अवतार घेतले, मुख्य त्या अवतारांपैकी 10च्या 10 अवतार देवाने या भारतात घेतले. ही वैभवाची गोष्ट आहे, विशेष तत्वाची गोष्ट आहे. जगन्नाथ अण्णा पवारांच्या मुखातलं वाक्य, श्रीमुखातलं अण्णा सांगायचे, जगात अमेरिकेसारख्या देशाकडे जगाची तिजोरी आहे. अमेरिकेसारख्या देशाकडे जगाची तिजोरी आहे. चीनसारख्या देशाकडे जगाचं शस्त्र आगार आहे. ब्रिटनसारख्या देशाकडे जगाचं साम्राज्य, राजवाड्यांचं शहर आहे. पाकिस्तानसारख्या देशाकडे जगाच्या कुरापती आहे. रिकाम तिकडे भांडणं करणे. पण ऐका, भारतसारख्या देशाकडे जगाचं मंदिर आहे, देवघर आहे. हे भारताचं वैभव आहे. वाह. अमेरिकेसारख्या देशाकडे जगाची तिजोरी आहे. चीनसारख्या देशाकडे जगाचं शस्त्र आगार आहे. ब्रिटनसारख्या देशाकडे जगाचं साम्राज्य आहे, राजवाड्यांचं शहर म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. पाकिस्तानसारखा देश कुरापतींचा देश आहे. थोडं माईकच्या बाजूला येऊन बोलतो. आणि भारताकडे जगाचं मंदिर आहे, देवघर आहे. कारण भारत जर कधी उत्तर दक्षिण बघितला नकाशावरती, भारत नावाचा देश कधी उत्तर दक्षिण बघितला नकाशावरती, तर असं दिसतं, असं जाणवतं, भारताच्या पश्चिमेला सगळे यंत्र आहे. यंत्राने विकसित असलेला देश भारताच्या पश्चिमेला आहे. अमेरिकेसारखे देश भारताच्या पश्चिमेला आहे. उजव्या हाताला ते देश येतात, ते यंत्राने विकसित आहे. भारताच्या जर डाव्या हाताला गेलं पूर्वेकडं, की ते तंत्राने विकसित आहे. ते देश जर कधी बघितले, ते तंत्राने विकसित असलेले देश आहे. कोणाकडे यंत्र आहे तर कोणाकडे तंत्र आहे. अमेरिकेकडे यंत्र आहे तर पूर्वेकडे चीन सारखे, जपान सारखे देश आहे, त्यांच्याकडे तंत्र आहे. ऐका, कोणाकडे यंत्र आहे, कोणाकडे तंत्र आहे. जर शस्त्र आणायचे असेल तर अमेरिकेला जावं लागतं. जर कुंफू शिकायचं असेल तर जपानला जावं लागतं. कराटे शिकायचं असेल तर चीनला जावं लागतं. यंत्र आणायचे असेल तर अमेरिकेत जावं लागतं. तंत्र शिकायचं असेल तर जपान, चीनकडे, पूर्वेकडे जावं लागतं. पण माझ्या भारताची विशेषता अशी की या देशामध्ये मंत्र शिकवला जातो. कोणाकडे यंत्र आहे, कोणाकडे तंत्र आहे, पण माझ्या भारताचं वैभव या ठिकाणी मंत्र आहे महाराज. आणि आजच्या दिवशी ज्याची गरज तुकाराम महाराज सांगतात, ती मंत्राची गरज सांगतात. कारण पहिल्या दिवशी जे करायचं असतं त्याचं नाव काय? नाम आहे, त्याचं नाव मंत्र आहे. कोणी यंत्राने पुढे गेलंय, कोणी तंत्राने पुढे गेलंय. यंत्र आणि तंत्र हे जग मान्य करू शकतं, लोक मान्य करू शकतं, प्रसिद्धीपर्यंत नेऊ शकतं. यंत्र आणि तंत्र जग मान्य करू शकतं, लोक मान्य करू शकतं, प्रसिद्धीपर्यंत नेऊ शकतं. पण मिळालेली प्रसिद्धी शेवटापर्यंत टिकेलच हे सांगता येऊ शकत नाही. पण माझ्या मंत्राने सिद्धीपर्यंत जाता येतं हे तुकाराम महाराज सांगतात. यंत्र आणि मंत्र प्रसिद्धी मिळवून देईल, पण माझे यंत्र आणि तंत्र प्रसिद्धी मिळवून देईल. पण तुकोबरायांचे मंत्र, ज्ञानोबरायांचे मंत्र, मारुतीरायांचे मंत्र, देवाचे, ईश्वराचे, भगवंताचे मंत्र हे सिद्धीपर्यंत नेईल. याची ताकद म्हणजे माणूस जरी गेला तरी त्याची कीर्ती मागे राहते, याचं नाव मंत्र. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ज्या निमित्ताने त्या कीर्ती जगामागे शिल्लक राहतात त्याचं नाव मंत्र. ज्या ताकदीने, ज्या सामर्थ्याने, ज्या वैभवाने शिल्लक राहतात त्याचं नाव मंत्र असतं. देवाने विजय पश्चिमेकडे दिला, देवाने विकास पश्चिमेकडे दिला, देवाने विजय पूर्वेकडे दिला, पण स्वतःला राहिला जागा मात्र भारताची निवडली. विकास दिला तो पश्चिमेकडे दिला, विजय दिला तो पूर्वेकडे दिला, पण स्वतःची जागा मात्र राहिला भारतात आला. कारण देवाला वाटलं अशी प्रिय जागा आणि पवित्र जागा, महाराजांनी सांगितलं, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. की ज्या ठिकाणी कुळ पवित्र, ज्या ठिकाणी भूमी पवित्र, ज्या ठिकाणी माती पवित्र, त्या देशात त्याच काळात भगवंत नांदायला आला, भगवंत राहिला आला. इतकी मोठी पवित्र आणि पावन असणारी भूमी जर कोणती नसून ती भूमी आपली आहे. नाथ महाराज त्याला अनुषंगाने एक ओवी बोलतात, फार गोड आहे. भरतखंडे नरदेही प्राप्ती, ही तो परमभाग्याची संपत्ती.
त्या अनुषंगाने गोड गोड प्रमाणे येतात जेथे वैष्णवांचा वास. जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश जेथे संतांची प्रमाण सांगतात जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश. अशी भूमी जर पुण्यवान भूमी जर कोणती असेल तर या भारताची भूमी, या मातीची भूमी आहे. कारण जिथे देव नांदतो, जिथे देव राहतो, आपण राहणं काय विशेष आहे व देवाने राहणं विशेष आहे ना. या ठिकाणी देवाचे 10 अवतार व्हावे, देवाने राहायला यावं, नुसतं देवाने यावं यात विशेष नाही. ही जी भूमी आहे ती संतप्रिय भूमी आहे. आपण ज्या मातीत राहतो, ज्या भूमीत राहतो, ती भूमी म्हणजे सामान्य नाही, संतांची भूमी आहे. ज्या ठिकाणी संत अवताराला येतात आणि आपलं कार्य करतात. संत अवताराला येतात आणि आपलं कार्य करतात. नुसतं कार्य करत नाही तर या जगाला, या सामान्य माणसांना, या पामरांना, या विषयांना, या जिज्ञासूंना, या मुमुक्षांना मार्गापर्यंत नेऊन ठेवतात. ज्यांना विषयाची चाड असते त्यांनाही परमात्म्यापर्यंत घेऊन येतात आणि ज्यांना कसली चाड नसते त्यांना या बंधातून मुक्त करतात. कारण हा माणूस असं अंतकरण आहे, माणूस असं शरीर आहे, माणूस असा देह आहे की ज्याला विषयाची आवड असतेच. कारण विषय न सेवणारा असा माणूस नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्नी जैसा. कारण विषयाशिवाय माणसाची कधी पूर्णता होत नाही. ज्ञानोबराय फार गोड वव्या सांगतात, म्हणून विषय भोगीचे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे. 5व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरांनी 110 नंबरच्या ओळीमध्ये बोलावं की माणसानं काय जागावं. माणसाला वाटतं की विषय मिळवले म्हणजे माझं जगणं उत्तम होईल, म्हणून विषय भोगीचे जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. किती बंगले बांधले म्हणजे माणूस श्रीमंत होतो. किती जास्त गोरेगावमध्ये, संतोषनगरमध्ये फ्लॅट असले म्हणजे माणसाला वाटतं की आता माझं कल्याण झालं, असं वाटतं का हो कधी. संतोषनगरकर किती चांगले, एखादी नामांकित ब्रँडेड कंपनीचा मोबाईल, गाडी, कपडे, एखादं घड्याळ, चप्पल आपल्याकडे असले म्हणजे आपल्याला वाटतं की माझं जगणं उत्तम आहे, माझं जगणं बाकीच्यांपेक्षा वेगळं आहे. असं कधी वाटतं का? असं कधी वाटत नाही, असं कधी वाटलं नाही. हा त्या गोष्टी आपल्याकडे आहे पण ते दाखवण्यासाठी नाही, मला ते जगण्यासाठी असतं. पण त्याने आपल्याला वाटत नाही की उत्तम आहे आपण, आपलं जगणं नीट आहे, आपलं जगणं उत्तम आहे, आपलं हित झालंय, असं कधी आपल्याला वाटत नाही. पण ऐका, एक इमर्सन नावाचा निबंधकार, फार इंग्लिशमधून गोड बोलतो, मी मराठीत सांगतो. आधी इंग्लिशमधून सांगतो मग मराठी सांगतो, काळजी करू नका. ते इमर्सन नावाच्या निबंधकाराचं फार गोड वाक्य आहे महाराज. गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. देव कधीतरी माणूस होतो कारण माणसाने कधीतरी देव व्हावं म्हणून देव माणूस होतो महाराज. देव कधीतरी माणूस होतो कारण याचा अर्थ असा आहे, माणसाने कधीतरी देवासारखं वागलं पाहिजे ना. संत जन्माला येतात कारण आपलं कल्याण करायचं, हित करायचं, आपलं बर्व करायचं, म्हणून ते वरतून खाली येतात. त्यांनी सांगावं आम्ही कुठले, आम्ही मूळ वैकुंठाचे. आम्ही वैकुंठ
संतांचे जे मार्ग आहे, संतांचा जो रस्ता आहे, संतांची जी वाट आहे, त्या वाटेवरती, त्या मार्गावरती चालण्यासाठी आम्ही आलोय. त्या जागेवरती, त्या स्थळावरती राहण्यासाठी आम्ही आलोय. त्याचा उद्धार करण्यासाठी आलोय. दीनदलितांना, दीनपतितांना या मार्गापासून देवाच्या ठिकाणापर्यंत, नामचिंतनापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही आलोय. तर सकल संत, सकल महात्मे, सकल साधू तीच वाट दाखवतात. ज्या वाटेनं ते गेले त्या वाटेनं आपल्याला जायचं असतं. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे. त्या मार्गानं, त्या वाटेनं जायचंय की त्या मार्गानं गेलं म्हणजे हित होतं. त्या मार्गानं गेलं म्हणजे आपलं कुठेतरी बरं होतं, कुठेतरी चांगलं होतं. कारण जगामध्ये प्रत्येकाला वाटतं की माझं चांगलं झालं पाहिजे. जन्माला आलेल्या, पाळण्यात आलेल्या बाळापासून ज्याचं या जगात काहीच उपयोग नाही, त्याला सुद्धा वाटतं माझं काय झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. शाळेत जाणाऱ्या मुलापासून तर न जाणाऱ्या माणसापर्यंत, पखवाद्यापासून तर गायकापर्यंत, गायकापासून तर कीर्तनकारापर्यंत, कीर्तनकारापासून तर सिस्टीमवाल्यापर्यंत, आणि सिस्टीमवाल्यापासून तर प्रत्येकाला वाटतं की माझं हित झालं पाहिजे, माझं चांगलं झालं पाहिजे. कोणत्या तरी आशाने, कोणत्या तरी शंखेनं माझं बर्व झालं पाहिजे, माझं चांगलं झालं पाहिजे. तेवढं काढ बाबा आचारसंहिता, नाही तर मलाच उचलते. कोणत्या तरी शंखेनं, कोणत्या तरी जागेनं माझं चांगलं झालं पाहिजे, हित झालं पाहिजे, बर्व झालं पाहिजे. या शंखेनं माणूस आयुष्यभर जगतो. बघायला गेलं, सांगायला गेलं तर या जगामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यापैकी मुख्य संत, महाराष्ट्रातले अनेक संतांपैकी मुख्य संत ज्यांनी पाया रचला ते ज्ञानोबराय. जे कलसापर्यंत गेले ते तुकाराम महाराज. बाकी सकल संत संप्रदायाचे, कोणी खांब, कोणी संप्रदायाची सेवा केली, वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या तत्वाने हा संप्रदाय उंचीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. जसं या सप्त्यामध्ये कोणी एक अध्यक्ष नसतो, कोणी एक खजिनदार नसतो, कोणत्या एका कार्यामध्ये कोणी एक नसतो. महाराज एकटा माणूस कोणताच काही करू शकत नाही. कारण तुकोबरायांचं प्रमाण आहे, एकमेका करू साह्य अवघे धरू सुपंथ. एकमेकांना मदत करून ते कार्य मोठं होतं. कोणीतरी स्थापक व्हावं आणि कोणाच्या तरी हातात द्यावं एवढं सोपं नसतं. पण हे वारकरी संप्रदाय आम्हाला जगायला शिकवतो. कधीतरी थांबता आलं पाहिजे, कधीतरी उभंही राहता आलं पाहिजे. वारकरी संप्रदायाकडून शिकावं. कधी थांबता यावं आणि कधी उभं राहावं या संप्रदायाकडून शिकावं. मी तिकडचं उभं नाही बोलत, मी माझं बोलतो कीर्तनातलं, बरं का. तुम्हाला दुसरीकडचं वाटू देऊ नका. कधी वाटलं पाहिजे की आता संसारामध्ये मी थांबलो पाहिजे आणि आता संसार करण्याचं माझं वय झालं, आता काहीतरी निर्णय मी घेतले पाहिजे, आता काहीतरी निर्णयांमधून मी बाजूला झालो पाहिजे. हे जे शिकवतं त्याचं नाव संप्रदाय. फार गोड आहे महाराज. हे जग जिंकण्यासाठी, या जगाच्या तत्वावरती राज्य करण्यासाठी अनेक राजे होऊन गेले. या जगाच्या इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले, अनेक साम्राज्य निर्माण करणारे अनेक माणसं होऊन गेले. त्यापैकी मुख्य नाव ज्यांचं घेतलं जातं, इतिहासामध्ये शिकवलं जाते, लहान लहान पोरांना इतिहासामध्ये, शाळेमध्ये तो विषय असेल. एक राजा सिकंदर होऊन गेला, अलेक्झांडर होऊन गेला. इतिहासामध्ये ते वाचायला मिळतं, कधीतरी शिकायला भेटतं. फार गोड चरित्र आहे ते. कीर्तनात सांगण्यासारखे आणि कीर्तनात ऐकण्यासारखे. इतकं गोड चरित्र आहे. तारुण्याचं वय होतं, वडिलांचं छत्र डोक्यावरून हरवलं. तारुण्याचं वय होतं, वडिलांचं छत्र डोक्यावरून हरवलं. वय वर्ष 24 होतं. तारुण्याच्या वयामध्ये माणसाला जास्त कोणाची ऐकण्याची, माणसाची पात्रता नसते. माणसाला वाटतं माझं सगळ्यांनी ऐकावं. तारुण्याच्या वयामध्ये माणसाला वाटत नाही की मी कोणाचं ऐकावं. तारुण्याच्या वयात असं वाटतं माणसाला की माझं सगळ्यांनी ऐकावं, सगळ्यांनी. इथून तर शेवटापर्यंत मंडपात असं वाटतं, मंडपाच्या बाहेर गेल्यावर तसंच वाटतं. हे तारुण्याचं वय असतं महाराज. कारण तो राजा सिकंदर होता, अलेक्झांडर होता, तारुण्याचं वय होतं, डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलं होतं. देशाचा राजा त्याचा वडील होता. त्या देशाची गादी त्या सिकंदराला, त्या मुलाला ती सहज प्राप्त होणार होती. त्या सिकंदराला, त्या मुलाला ती गादी प्राप्त होणार आहे. सगळ्यांनी सांगितलं या राजगादीवरती तुम्हाला बसायचंय. सगळे असं बोलताय, सगळे म्हणताय. पण तो राजा सिकंदर म्हणतोय एका देशावरती राज्य करायला मी जन्माला आलो नाही, मला जग जिंकायचं, मला विश्व जिंकायचं. किती मोठं मन होतं. कधी कधी मन माणसाला मोठंही करतं, कधी कधी माणसाचं मन माणसाला छोटंही करतं जगताना. कधी कधी माणसाचं मन माणसाला मोठंही करतं, कधी कधी माणसाचंच मन माणसाला छोटं करतं. तो राजा सिकंदर म्हणतोय एका देशाच्या गादीवरती मला बसायचं नाही, मला जग जिंकायचं, विश्व जिंकायचं, या जगावरती मला राज्य करायचं. आईने सांगितलं बाळा विठ्ठल आईने सांगितलं बाळा जग जिंकण्याच्या भानगडीत पडू नको, नादात पडू नको. जे आहे ते सांभाळ. हे राज्य तुझ्या वडिलांचं आहे, ते सांभाळायचे, लोक सांभाळायची, प्रजा सांभाळायची. हे देवरूप प्रजा आहे, हे देवरूप माणसं आहे. यांचं पालन पोषण आपल्याला करायचं, यांना सांभाळायचं. हीच मोठं राज्य, हीच मोठी संपत्ती आपली.
हे सुखी असाल तर आपण आयुष्यभर सुखी राहू. आपली माणसं सुखी, ज्याचं कुटुंब सुखी त्याचा कुटुंब प्रमुख सुखी, आणि ज्याचा कुटुंब प्रमुख सुखी तीच कुटुंब सुखी असतं. ज्या देशाचा राजा सुखी त्याची प्रजा सुखी, ज्या देशाची प्रजा सुखी त्या देशाचा राजा सुखी. त्यामुळे राजानं कसं वागावे राजाला कळलं पाहिजे, आणि प्रजेलाही कळलं पाहिजे की आपण कसं वागावं म्हणजे आपला राजा सुखी राहील. ऐका, त्याच तत्वाने त्याच न्यायाने त्या राजा सिकंदर, ती आई सांगते, बाळा जग जिंकण्याच्या भानगडीत पडू नको, नादात पडू नको, जे आहे त्याच्या समाधानाने राहा, सुखाने राहा. ती राजा सिकंदराची आई त्या बाळाला सिकंदराला सांगते. 24 वर्षाचा वय, पण तो राजा सिकंदर, तो अलेक्झांडर, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, ते इच्छेत नव्हता, त्या अंतकरणाच्या त्या ताकदीच्या इच्छेत नव्हता. आणि मग ती अशी आई त्या बाळाला सांगते, सिकंदराला सांगते, पण त्या ऐकण्याच्या काय भानगडीत तो राजा सिकंदर नव्हता. तो सिकंदर त्या आईला विचारतो, आई मी जग जिंकायला जाणार आहे, विश्व जिंकायला जाणार आहे, या जगातून या विश्वातून तुझ्यासाठी काय आणू तेवढं तुम्हाला सांग, बाकी मी जग जिंकायला जाणार, त्यात यत्किंचितही बदल होणार नाही. त्या आईला असं सांगावं, त्या आईनं सांगावं, बाळा तू एक राजाचा मुलगा म्हणून जगतोय, मी एक राजाची पत्नी म्हणून आयुष्यभर जगत आले. माझ्या इच्छा माझ्या आकांक्षा संपल्या. आता माणसाचं वय संपलं की भीमराज महाराज माणसं इच्छा आकांक्षा आपोआप संपतात, त्या संपवायला लागत नाही. ज्या वयात वाटतं की मी असं जगलं पाहिजे, नंतर वाटतं की मी असं जगायला नव्हतं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट एक काळापर्यंत स्थित असते, काळ बदलला की वेळ बदलते. त्यामुळे माणसानं काय वेळेला जपलं पाहिजे, म्हणजे आपल्यावरती काळ येत नाही. आणि मग ऐका, त्या राजा सिकंदराला ती आई सांगते, जग जिंकण्याच्या भानगडीत पडू नको. ते बाळ आईला हट्ट करत आहे, मला जग जिंकायचं, विश्व जिंकायचं, या जगातून या विश्वातून तुझ्यासाठी काय आणू तेवढं तुम्हाला सांग, बाकी मी जग जिंकायला जाणार आहे. त्या आईला वाटलं माझ्या बाळाचं मन आहे ते मी सहज मोडू शकत नाही. या जगात जे दोन पात्र असतात त्या अंतकरणापासून आपल्यावरती प्रेम करतात. कविता म्हणू नका, थांब. सकळ तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोण की जे, पुटी बारव आहे त्याचे सर्वस्व ही साय, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, बाप करी जोडी लेकरांचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवली. आईचं आणि बापाचं प्रमाण तुकोबरायांनी द्यावं, ज्ञानोबरायांनी ओवी सांगावी, इतक्या मोठ्या ताकदीचे शब्द आहे महाराज. आणि मग ते आईने सांगावं जग जिंकायला जाऊ नये, पण बाळाने हट्ट धरावा आणि आईनं सांगावा जग जिंकायला जायचं असेल, विश्व जिंकायला जायचं असेल तर या जगातून आणि विश्वातून माझ्यासाठी एक गोष्ट आण फक्त, बाकी काय आणू नको. जर काही आणायचंच असेल, जग जिंकायला जायचंच असेल तर गंगेचं पाणी आण, गंगेचं तीर्थ आण. या जगात अनेक देश लागतील, अनेक राज्य लागतील. ती आई काय सांगते महाराज, गोरेगावकर काय सांगते, पैसे संपत्ती पद प्रतिष्ठा मान सन्मान काय सांगते का. जर काही आणायचं असेल तर गंगेचं पाणी आण, गंगेचं तीर्थ आण, माझ्यासाठी दुसरं काही आणू नको. ती आई सांगते. आईला विचारलं, पत्नीजवळ गेला, बायकोजवळ गेला, तर राजा सिकंदर म्हणतोय जग जिंकायला जायचं, विश्व जिंकायला जायचं. जी इच्छा प्रकाश महाराज आईची होती ती पत्नीची असेल का, असेल. वय बदललं ना, इच्छा बदलेल ना, परी वैसा भेदी अनेक. ज्ञानोबरायांनी सांगावं, शरीर तरी एक परी वैसा भेदी अनेक. प्रत्येकाचं शरीर सारखं असतं पण वयाने त्याच्यात भिन्नता असते, आणि वयामुळे माणसाच्या विचारामध्ये भिन्नता येते. ऐका, पत्नीजवळ गेला राजा सिकंदर आणि पत्नीला विचारलं काय आणायचं, तर पत्नीनं सांगितलं मला सोनं घेऊन या, सोनं. एकदा तुम्ही जग जिंकून आले की मी अख्खी पिवळीच दिसली पाहिजे, परत माझा कलरच दिसायला नको, मी फक्त 1,41,40 नाही 43 जाऊ द्या पण मी पिवळे पाहिजे. आईने सांगितलं गंगेचं तीर्थ, गंगेचं पाणी आण, पत्नीने सांगितलं सोनं आणा. आईचं झालं, पत्नीचं झालं. मित्राजवळ गेला, मित्र संगत चांगली होती. माणसाच्या सगळं संगतीवरती असतं. आपले मुलं किती शिकताय, किती डिग्र्या घेताय, गोरेगावकर याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या मुलाचा एखादा विषय जरी कमी राहिला तरी चालेल. पण आजच्या दिवशी मी तुम्हाला एक जबाबदारीने वाक्य सांगून जातो. आपले मुलं कोणाच्या संगतीत राहत आहे, कोणाच्या रूममध्ये राहत आहे, कोणासोबत राहत आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. किती शिकले याच्यापेक्षा कोणासोबत शिकलं हे गरजेचं आहे. इथून पुढे किती शिकले याला कोणी विचारणार नाही ठराविक काळानंतर. कोणासोबत राहिले, कोणासोबत शिकले हे फार गरजेचं असणार आहे. कारण ज्यांच्यासोबत राहतो, ज्यांच्यासोबत वागतो, ज्यांच्यासोबत वाढतो ते गुण आपोआप आपल्यावरती लागू पडतात. आणि मग ऐका, कारण ज्ञानोबरांनी सांगावं संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी आकळावा श्रीपती. संगती संतांच्या, ज्यांच्या संगतीने देवाला आकळावता येतं, देवाला प्राप्त करता येतं, देवाला मिळवता येतं, त्यांची संगत म्हणजे संत असतं. आणि मग त्या राजा सिकंदराची संगत फार उत्तम होती. या विलास भाऊ, विठ्ठल
आमचा स्थानिक आहे. सगळीच माणसं माझ्या घरातली, मी सगळ्यांचाच आहे. कीर्तनकार काय कोणी एका पक्षाचा नसतो. तुम्हाला सांगतो, मी असंच विनोदाने सांगतो, हा काही कीर्तनाचा भाग नाही, एखाद्या प्रचारासाठी. आम्हाला कमळाचा माणूस आला की आम्हाला म्हणावं लागतं वचन ऐका कमळापती. हाताचा माणूस आला की आम्हाला लगेच म्हणावं लागतं उभारीला हात. बाणाचा आला की तीक्ष्ण हाती घेऊन बाण फिरे. आणि गडाळाचा आला तर म्हणावं लागतं घडी घडी काळ वाट याची बाय विठ्ठल. सगळीच माणसं अंतकरणापासून मागल्या वर्षी यावर्षी नियोजन जोरात आहे. पळापळीत असून तुम्ही सगळ्यांनी नियोजन भारी केलंय. सगळीच माणसं सगळ्यांच्याच पाठीमागे असता. पण विलासभाऊंचं एक कार्य तुमच्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांचं कार्य छान आहे. तो राजा सिकंदर, तो अलेक्झांडर, माझ्या विषयाकडे येतो. तो राजा सिकंदर, तो अलेक्झांडर त्या मित्राच्या संगतीपर्यंत आला. त्या संगतीपर्यंत आल्यानंतर तो राजा सिकंदर, तो अलेक्झांडर त्या मित्राला विचारलं, मी जग जिंकायला चाललोय, हे विश्व जिंकायला चाललोय, या जगातून या विश्वातून काय आणायचं? तर राजा सिकंदराच्या मित्रानं त्या प्लेटोनं सांगितलं, जर काही आणायचं असेल तर माझ्यासाठी गीता नावाचा ग्रंथ आण. आईनं सांगितलं होतं गंगेचं तीर्थ आणा, गंगेचं पाणी आणा. पत्नीने सांगितलं माझ्यासाठी सोनं आणा, नाणं आणा, अलंकार आणा. मित्राने सांगितलं गीता नावाचा ग्रंथ आणा. तो राजा सिकंदर, तो अलेक्झांडर 3 माणसांना विचारलं. चौथी जी पायरी होती ती गुरुजवळ गेला, ज्यांचं नाव सॉक्रेटिस होतं. त्या गुरुजवळ गेला आणि विचारलं, मी जग जिंकायला चाललोय, विश्व जिंकायला चाललोय, तुमच्यासाठी काय आणू बाबा? त्यांनी सांगितलं माझ्यासाठी काय आणू नको, पण तू एखाद्या महात्म्याला, सत्पुरुषाला, महामानवाला, एखाद्या चांगल्या माणसाला भेट आणि विचार, या जगात माझं कशाने कल्याण होईल, कशाने चांगलं होईल, कशाने हित होईल, माझं बर्व कशाने होईल, या जगात माझं जन्माला येण्याचं सार्थक कशाने होईल, माझं जन्माला येण्याचं सार्थक कशाने होईल, माझं कल्याण कशाने होईल. राजा सिकंदराने सगळं लक्षात ठेवलं, मात्र हे विसरून गेला. त्याला वाटलं मी जग जिंकलं म्हणजे माझं कल्याण होईल, हे विश्व जिंकलं म्हणजे माझं कल्याण होईल, या जगावरती जर माझी सत्ता आली तर माझं कल्याण होईल, माझं हित होईल. तो राजा सिकंदर, तो अलेक्झांडर, पत्नीने सांगितलं तर सोन्याचे दागिने आणा, दागिने आणतो. आईनं सांगितलं तीर्थ आणा, पाणी आणा, पाणी आणतो. मित्राने सांगितलं होतं गीता नावाचा ग्रंथ आणा, गीता नावाचा ग्रंथ आणतो. पण गुरुनं सांगितलं होतं कशाने हित होईल, कशाने कल्याण होईल, हे मात्र लक्षात राहिलं नाही. 24 वर्षाचा राजा सिकंदर जग जिंकता जिंकता वयाची 40 वर्षे लुटून गेली. 24 वर्षाचा राजा 64 वर्षापर्यंत आला. माणूस किती जरी मोठा झाला, कुठे जरी गेला, तर शेवटच्या काळ रिटायरमेंट झाला की एकदा माणसं गावाला, ती ठरलेली बाजू आहे महाराज. कोणत्या जरी पदावरती असला, कोणत्या जरी स्थानावरती असला, तरी शेवट बांध करायला माणूस गावाला. कुठं जरी गेला तरी शेवटला नाही बांध करायला तर किमान अस्थि विसर्जन करायला तरी गावाला यावंच लागतं महाराज. कुठे जरी गेला, परदेशात जरी गेला, तरी शेवट मात्र मायभूमीत परतावंच लागतं. तो राजा सिकंदर, तो अलेक्झांडर जग जिंकत आला, विश्व जिंकत आला, परतीच्या प्रवासाला निघाला. ज्या देशातून आला होता, ज्या परतीच्या प्रवासाला निघाला, मात्र आता निघताना मात्र शत्रू कमी नव्हते. कोणाचा प्रांत जिंकला होता, कोणाचा तालुका जिंकला होता, कोणाचा जिल्हा जिंकला होता, कोणाचा राज्य जिंकला होता, कोणाचा देश जिंकला होता. ते सगळेजण एकत्र आले होते. आता सगळे एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं याला एकट्याला एकटा पाडायचं. आता आपण जर सगळे एकत्र आलो नाही तर हा बाबा हरणार नाही. आता याने विश्व जिंकलं, याला कुठेतरी लगाम लावला पाहिजे ना. आता मी त्या राजा सिकंदराचं सांगतोय बरं का, तुम्ही मन थोडं भ्रमित होऊन देऊ नका, माझ्याकडे लक्ष राहू दे. त्या राजा सिकंदराला वाटलं आता मी जग जिंकले, आता मी परतीच्या प्रवासाला निघालो, आता मला काय कुणाची भीती राहिली नाही. निवंत झाला होता दीपक महाराज, एकदम निवंत झाला. आजचा मुक्काम जिथे होता त्या जागेचं नाव सहारा वाळवंट आहे. विश्वातलं जगातलं सर्वात मोठं वाळवंट, तिथं राजाचा मुक्काम होता. राजाचा मुक्काम होता त्या वाळवंटाच्या जवळ, त्या सहारा वाळवंटाच्या जवळ राजाचा मुक्काम आहे. त्या कुटियामध्ये, त्या झोपडीमध्ये, त्या महालासारख्या ज्या कुटिया करून राजे राहायचे. जिकडे जाईल तिकडे निवासस्थान तयार करायचे आणि तिथे राहायचं. मध्यरात्रीची वेळ बघितली, वाट बघितली आणि परकीयांनी आक्रमण केलं. परकीयांनी आक्रमण केलं. साखर झोपेत तो राजा होता, जो रोज राजा पळायचा जग जिंकण्यासाठी, जग मिळवण्यासाठी. तो आता पळतोय मृत्यूच्या आकांताने. कानावरती घोड्यांचा आवाज आला, कानावरती शत्रूंचा आवाज आला. त्या कुटियामधून उठावं आणि राजाने पळावं. पळता पळता त्या वाळवंटात जावं, आपल्यासोबत आपलं सैन्य न यावं. राजा वाळवंटात गेला, राजा अरण्यात गेला, सहारा वाळवंटासारख्या भूमीकडे राजा गेला. आता राजा काय जिवंत त्या वाळवंटातून, त्या भूमीतून बाहेर येऊ शकत नाही, याची कल्पना विरोधकांना होती.
सगळ्यांनी विचार केला राजा अरण्यात गेलाय, त्याचा अर्थ काय राजा जिवंत बाहेर येणार नाही. कुणी राजाकडे पाहायला तयार नव्हतं. सकाळचा सूर्योदय झाला होता. रोज सकाळी 7 वाजले की राजासमोर, 7 वाजले की आंघोळ व्हायची, 9 वाजले की नाश्ता तोंडासमोर यायचा, 12 वाजले की जेवण यायचं, दुपारी 3 वाजले की आपल्या भाषेत चहा यायचा, संध्याकाळ झाली की परत विश्रांती. जे लढायचं त्यांचं नाव सैन्य होतं. राजा थोडी लढाई करायचा, राजा फक्त आदेश द्यायचा. सगळा नित्यनियम नित्यक्रम चुकला महाराज. सगळा नित्यनियम चुकला, नित्यक्रम चुकला. आज काय राजाच्या पाठीमागे कोणी नव्हतं, राजाच्या सोबतही कोणी नव्हतं. राजासोबत फक्त एकटा राजा होता. सकाळचे 7 वाजले होते पण आंघोळ नव्हती. 9 वाजले होते गोरेगावकर, 9 वाजले होते पण नाश्ता नव्हता. आज 12 वाजले होते पण जेवण नव्हतं. सगळी श्रीमंतीची गुरुमी आता उतरत चालली होती. जग जिंकलं होतं, विश्व जिंकलं होतं. सांगितलं आईचं वाक्य 40 वर्षाचं आता आठवलं होतं. आईनं सांगितलं होतं, बाळा जग जिंकण्याच्या भानगडीत पडू नको, विश्व जिंकण्याच्या भानगडीत पडू नको. जे आहे त्याच्या समाधानाने जग, त्याच्या समाधानाने राहा, ते तुला समाधान देईल. गोरेगावकर, मी एक वाक्य फार आनंदाने सांगेल. ज्यांच्या डोक्यावरती माझ्यासमोर टोप्या दिसत आहे, कीर्तनापुरत्या घातल्या त्या भाग सोडून द्या, पण ज्यांच्या डोक्यावरती कायम टोप्या असतात, ज्यांच्या डोक्यावरती पदर आहे, कीर्तनापुरते नाही कायम बरं का, ज्यांच्या डोक्यावरती टोप्या आहे, ज्यांच्या डोक्यावरती पदर आहे. आता मुंबईत सध्या पदर राहिले नाही, कोणाची कदर असेल तर पदर गेले पण ते बिचारे कदर, इथले माणसं कदर करणारे. मी दुसऱ्या प्रांतातलं सांगतो, इथलं नाही, गोरे संतोषनगरचं सांगत नाही मी, दुसऱ्या भागातलं सांगतोय. ज्यांच्या डोक्यावरती टोप्या आहे, ज्यांच्या डोक्यावरती पदर आहे, ही समाधानाने जगणारी शेवटची पिढी आहे महाराज. इथून पुढे समाधान विकत बघायला जावं लागणार आहे. अशा अशा ठिकाणी कोणीतरी माणूस समाधानाने राहतोय हे बघण्यासाठी सुद्धा तिकीट लागणार आहे महाराज. 2 तास आम्ही समाधानावरती बोलू शकतो, पण जाताना समाधान काढायचं नसतं. बोलणं वेगळं आणि जगणं वेगळं. ही माणसं जगली महाराज, प्रत्यक्ष ही माणसं सगळी जगली. सीताराम बाबा, जगणं वेगळं, जगणं बोलणं, जगणं वेगळं आणि बोलणं वेगळं, असं जगले तुम्ही माणसं आणि बोलणं वेगळं. त्या राजाच्या सिकंदरच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या, नैनातून अश्रूच्या धारा लागल्या, डोळ्यातून पाणी गळू लागलं. दुपारचे 3 वाजले, कुणी त्या अरण्यात त्या जंगलात कुणी माणूस दिसेना. वाटू लागलं. माझ्या आईनं सांगितलं होतं, बाळा जग जिंकण्याच्या विश्व जिंकण्याच्या भानगडीत पडू नको. मित्राने सांगितलं होतं, गीता नावाचा ग्रंथ आण. ग्रंथ आणला होता पण वाचला नव्हता. आपण जन्माला आल्यापासून आपल्या घरात ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ आहे, पण तो कायम बांधलेला, कधी उघडतच नाही. ग्रंथ हे बांधण्यासाठी नाही, ग्रंथ हे वाचण्यासाठी. ते वाचाल तर आपण वाचू बरं का. ग्रंथ हे बांधण्यासाठी नाही, ग्रंथ हे वाचण्यासाठी. फार गोड ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे महाराज. नाथ महाराजांनी सांगावं, ते भावाने वाचावं, त्याच्यावरती देव कृपा करतो, हरी कृपा. भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे मुखी हमारा मुखी हमारा प्रमाण दिलं महाराज. सहज 15 दिवसापूर्वी माझ्यासोबत एक घडलेला प्रसंग आहे. माझा विषय वेगळाच आणि प्रमाण वेगळंच. म्हणलं बाबा तुमचं प्रमाण काही बसलं नाही बरं का, तुम्ही काय प्रमाणात म्हटले नाही, तुमचं काही प्रमाण बसलं नाही. बाबा म्हणत्या महाराज प्रमाण सोडा, पण माझी ठेवण कशी होती ती सांगा. त्याला म्हणलो ठेवण चुलीत गाळ, प्रमाणात म्हणत जाय. विठ्ठल 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 गोड महाराज. सगळीच माणसं तयार झाली आता इकडं, सगळी माणसं गोड तयार झाली महाराज. आणि मग महाराज दुपारपर्यंत तो राजाची वेळ आली. डोळ्यासमोर कोणी दिसत नव्हतं. सायंकाळची वेळ झाली.
जो सूर्य उदयाला आला होता तो सूर्य अस्ताला गेला. जो काटा 9 वाजता होता तो काटा 9:45 पर्यंत आलाय. सूर्य उदयाला आला होता तो सूर्य अस्ताला गेलाय. तुमचा काटा 9:45 पर्यंत आलाय, मी असं सांगतोय. जो सूर्य उदयाला आला होता तो अस्तापर्यंत गेलाय. डोळ्यासमोर सूर्य मावळायला चालला होता, तितक्यात अंगावरती फारशी कपडी पण नव्हती. असा एक साधा माणूस, सामान्य माणूस, ज्याच्या अंगावरती भगवी थोडीफार वस्त्र होती, तो साधा माणूस विलासभाऊ त्या राजाला दिसला. आणि राजाला दिसल्यानंतर तो राजा त्या माणसाकडे धावत गेला, पळत गेला. ज्याने जग जिंकलं होतं, विश्व जिंकलं होतं. काय जिंकलं होतं? महाराष्ट्र नाही, नाशिक नाही, मुंबई नाही, भारत नाही, जग जिंकलंय. जो जग जिंकत आला होता, जवळपास सगळं जग जिंकत आला होता. राजा सिकंदर, राजा अलेक्झांडर, जो जग जिंकत आलाय, जो विश्व जिंकत आलाय, तो अशा माणसाकडे धावत जातोय ज्याच्या अंगावरती फारशी कपडे पण नव्हती. बरं का गोरेगावकर, ज्याच्या अंगावरती कपडे नव्हते त्या माणसाकडे धावत गेलाय. ज्याच्या अंगावरती थोडीशी कपडे होती भगवी, त्या माणसाकडे धावत गेलाय. हा भगवा रंग म्हणजे फार क्रांतीचा रंग आहे महाराज. हा भगवा रंग फार क्रांतीचा रंग आहे. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वाचणारे. त्या शब्दांचा त्रिगुणात्मक अर्थ म्हणजे भगवा होतो. तू मारुतीरायांच्या शेंदूर आपण जो लावतो की ज्याच्याकडे बघावं भयरहित वाटावं, मारुतीरायांचा रंग आहे महाराज तो. सगळ्यांचे त्यांची सगळ्यांवरती कृपा होते. ज्यांच्याकडे बघावं भयरहित वाटावं, ज्यांच्याकडे बघावं काय ताकद होती पण गर्वरहित होते, ज्यांच्याकडे बघावं काय शक्ती होती पण वासनारहित होती, असं माणसाने जगावं, असं आचरण करावं. कारण एक वाक्य मला आठवतं साने गुरुजींच्या बद्दल. 5 वर्षाच्या असताना आईनं सांगितलं होतं, नश्वर पाये नाशिवंत पाये. हे दुनियात काय वेळ घालतो, हे दुनियात काय वेळ घालतो, हे शरीर नाशिवंत आहे, जळण्यासाठी, हे पुरण्यासाठी. हे दुनियात, हे नटवण्यात काय व्यर्थ मजा याच्यात. आयुष्यभर अशा आचरणाने जग की तुझ्या चरणापाशी लोकांची रांग लागली पाहिजे. वा वा माऊली. आयुष्यभर अशा आचरणाने जग की तुझ्या चरणापाशी रांग लागली पाहिजे. आपलं दिसणं एक ठराविक काळापर्यंत असतं, पण आपलं असणं हे जगाला मार्गदर्शन करण्यासाठी असतं. त्यामुळे उत्तम आचरण माणसाचे चरण घडवतं. ज्याचं आचरण उत्तम त्याचे चरण मोठे, त्याचे चरण उत्तम. तो राजा सिकंदर, तो अलेक्झांडर त्या महात्म्यापाशी, त्या साधूपाशी धावत गेला. डोळ्यातून अश्रू आले बाहेर. त्या साधूला विचारलं, महात्म्याला विचारलं, मला काहीतरी खायला द्या, मी सकाळपासून काही खाल्लं नाही, काही पिलं नाही, मला जगायचं, या अरण्यातून बाहेर पडायचं, मला काहीतरी मार्ग द्या. त्यांनी सांगितलं, माझ्याकडे कमंडलू आहे, त्याच्यात थोडंसं पाणी, 1 दिवसाची माझी ताण भागेल आणि 1 ठेची भागेल, एवढं पाणी त्या कमंडलूत असतं. 1 दिवसाची भागेल आणि 1 ठेची भागेल. कारण साधूची आणि महात्म्याची फार गोड व्याख्या आहे. जिसको कल की फिक्र नाही उसे फकीर कहते. वा वा वा. ज्याला उद्याची चिंता नसते त्याला महात्मा म्हणतात. ज्याला 7-8 पिढ्यांची चिंता असते त्याला कीर्तनकार महाराज. ज्याला उद्याची चिंता नाही त्याला महात्मा म्हणतात. ज्याला अनेक पिढ्यांची चिंता, मग त्याला. असे महात्म्याकडे धावत गेला. त्यांनी सांगितलं, बाबा सिकंदरा, माझ्याकडे पाणी नाही, जे आहे ते थोडं आहे, तुझी ताण भागणार नाही, 1 घोटाचं पाणी आहे. सिकंदराने सांगितलं, काय हरकत नाही, घोटभर पाणी द्या, मी ओंजळ पुढे करतो. तो साधू, तो महात्मा त्या ओंजळीत पाणी ओतण्यासाठी तयार झाला. महाराज ओंजळीत पाणी ओततोय, ते ओंजळीत पाणी पडणार तर राजा पण जागं झालं. माणसाचा अहंकार कायम चुकीच्या वेळेस जागा होतो. जिथे व्हायला पाहिजे तिथं होत नाही. अहंकार तसा जागाच नाही व्हायला पाहिजे. कारण अहंकार विमूढ आत्मा मिथ्याचारच उच्चते. अहंकार भल्या घालवतो महाराज. आपण तर सामान्य माणसं आहे, आपला अहंकार काय कीर्तीपर्यंत नेणार आहे. रावणासारखी संपत्ती आपल्याकडे नाही, ते फक्त आपण ऐकतो सोडून देतो. कधीतरी जगत चला. त्याची लंक सोन्याची होती, आपल्या घराला साधी वीट आपण सोन्याची लावू शकत नाही. आजच्या भावात मुंबईला सोडून द्या. तुमच्या टोप्या, तुमच्या कपडे तुमच्या जवळ राहू द्या, पण अहंकार आणू नका महाराज. संप्रदायामध्ये तर चुकून आणू नका. इथे अहंकार केलेले माणसं शेवटच्या काळापर्यंत येतच नाही. आणि मग तो राजा सिकंदर, तो अलेक्झांडर, डोळ्यातून अश्रूच्या धारा लागलाय. त्या महात्म्या पुढे हात पुढे करतोय, पाणी द्या. त्यांनी सांगितलं, ताण भागणार नाही, फक्त घसा ओला होईल फार तर फार. पण त्याने सांगितलं, काही किंमत मोजतो पण पाणी द्या, फुकट देऊ नका, किमतीत द्या. किमतीचं नाव काढलं आणि साधूनच रस्ता धरला महाराज. ते काही बिचारे कीर्तनकार नव्हते, मग किंमत ऐकली घेऊ बाजूळून, असं काही नव्हतं महाराज. ते महात्मे होते. त्यांनी पैसे ऐकले, वाट धरली, ते काय मागे फिरून पाहिना. शेवटचे राजाचे शब्द होते, 40 वर्ष पळापळ करून जे राज्य मिळवलंय ते सगळं तुमच्या नावावरती 1 सेकंदात फिरवून देतो, फक्त माझे प्राण वाचवा. 40 वर्ष पळापळ करून जे मिळवले, सगळं जग जिंकले, ते सगळं तुमच्या नावावरती करतो, माझे प्राण वाचवा. इथपर्यंत राजाची वाणी थांबली नाही. राजा म्हणतोय, 40 वर्षाचंही देतो आणि माझ्या बापाचं जे राज्य होतं तेही तुम्हाला देतो, फक्त काय वाचवावं, माझे प्राण वाचवा, माझे जीव वाचवा. तसं तुकाराम महाराजाच्या अभंगात सांगताय,
जगात किती जरी मिळवलं आणि काही जरी मिळवलं ते सगळं व्यर्थ आहे. जर वाणीत आणि कंठामध्ये जर त्या रामाचं नाव नसेल, त्या भगवंताचं नाव नसेल, तर जगभरात आपण काही जरी मिळवलं ते व्यर्थ आहे. आणि त्याचं नाव मिळवलं तरच कल्याण होईल. पण असं व्यर्थ जाऊ नये म्हणून तो कोबऱ्या अभंगाचा प्रथम दोनदा म्हटले तुम्ही सावध व्हावा. तुकोबरा आजच्या अभंगात सांगताय, जरी राजा सिकंदरा इतकं जरी मिळवलं, शेवटच्या घटकाला काही नेता आलं का हो? ज्याच्या कंठामध्ये देवाचं भजन नाही, ज्याच्या वाणीमध्ये देवाचं भजन नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये देवाचं भजन नाही, किती जरी मिळवलं तरी ते व्यर्थ आहे. जवकंठी राम नाही मिथ्या आटी अवघी, अवघी मिथ्या आटी राम नाही जवकंठी. जोपर्यंत या अंतकरणामध्ये, कंठामध्ये, वाचेमध्ये त्या देवाचं ईश्वराचं भजन नाही तर सगळं व्यर्थ आहे. आणि कोणाचं सत्य झालं? आपलं जगणं जर व्यर्थ होत असेल तर कुणी जगणं सत्य केलं? ज्ञानोबरायांची पहिली पालखी अलंकापुरातून पंढरपुराला नेणारे संत जर कोणी असेल तर ते तुकाराम महाराज आहे. आजही तुकोबरायांच्या पालखीमध्ये ज्ञानोबरायांच्या पादुका अग्रगण्य आहे. दीपक महाराज आजही त्या पादुका, ज्ञानोबरायांच्या पादुका जगद्गुरू तुकोबरायांच्या रथात त्या पालखीत आजही असतात महाराज. मारुतीरायाचं मंदिर आहे म्हणून एक प्रसंग आठवला म्हणून सहज सांगून जातो, फार गोड वाटेल कानाला. तुम्ही ज्या स्थितीत राहताय, ज्या काळात राहताय, ज्या जागेत राहताय, जागृत मारुतीरायांचं मंदिर आहे. छोटंसं होतं, त्याचा आज वटवृक्ष तयार झाला आहे. ही फक्त मारुतीरायांची ताकद आहे महाराज. काही नव्हतं इथं, काही नव्हतं. मी ऐकलेलं आहे, मी बघितलेलं आहे. इथं काही नव्हतं महाराज. छोटं होतं, सगळं बारीक होतं, पण त्याचा वटवृक्ष तयार केला तो मारुतीरायांनीच तयार केला महाराज. ती यशाची देवता आहे, ती विजयाची देवता आहे बरं का. ती यशाची देवता आहे, ती विजयाची देवता आहे. तिच्या जर मागे असेल तर विजय आपोआप मागे येतो. ती यशाची देवता आहे, ती विजयाची देवता आहे. कारण यश कीर्ती. एक मला विदुर नीतीतला श्लोक आठवतो. या जगात प्रत्येकाला वाटतं की 6 सुख माझ्याकडे असावं. या जगात असा माणूसच नाही विलासभाऊ, असा माणूस नाही की त्याला वाटत नाही सुख माझ्याकडे असावं. अर्थोगमो नित्यमरो गीताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशिष्ठ पुत्र अर्थकारीच विद्या षडजीव लोकस्य सुखानी राजन. हे संस्कृत मी मराठीत सांगतो. प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे अर्थ असावा, पैसा असावा. अर्थोगमो नित्यमरो गीताच,
त्या पैशासोबत आरोग्य असावं. किती जरी पैसा असला काय ॲडमिट असतं, त्या पैशाचं काही सुख आहे का हो? त्या पैशासोबत आरोग्य असावं. प्रियाच भार्या प्रियवादिनीच, चांगली सुंदर दिसणारी बायको असावी. पण नुसती सुंदर दिसणारी नसावी, ती चांगली बोलणारी असावी. पण ती एकच असावी बरं का गोरेगावकर. दिसणारी तीच पाहिजे आणि बोलणारी तीच पाहिजे. त्या दोन नसाव्या, त्या एक असाव्या. प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वशिष्ठ पुत्र अर्थकारीच विद्या. चांगली संतान, चांगली कुळातली पोरं माझ्या पोटी जन्माला यावी. आणि धन जे कमावं ते कलेतून अर्थजन करावं. ते चांगल्या मार्गाने यावं, सतमार्गाने यावं. जो पैसा अशा जागेतून यावा की चार लोकांना सांगता यावा की माझा पैसा अशा जागेतून येतोय. वशिष्ठ पुत्र अर्थकारीचे विद्या, षडजीव लोकस्य सुखानी राजन. ही 6 सुख ज्याच्या जवळ असते तो या जगातला सगळ्यातला पूर्ण सुखी आहे महाराज. विदुरनीतीमध्ये आलेला श्लोक आहे. आणि अशी 6 सुख ज्यांच्याकडे पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात, ते जगाचे मालक आहे महाराज. हे 6 गुणवर्य वसती जेथ, तो जग यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ. 4थ्या अध्यायातल्या ओव्या आहे. हे 6 जे गुणवरे ज्यांच्याकडे नांदतात, ज्यांच्या जवळ जातात, त्यांचं नाव ईश्वर आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्यम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले जो जगात चालिता. या जगाचा करता धरता मालक फक्त भगवंत आहे. आपण नावासाठी महाराज, आपण यावं, कर्म करावं, जगून जावं. कर्मण्यवाधिकार असते. मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भूर माते संगोस्तु कर्मणी. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव शीतदिम किम प्रवासेत किमासित प्रसिद्ध किम. आपण स्थितप्रज्ञासारखं जगावर निघून जावं. आपले बाकीची काही कीर्ती नसते, कारण कीर्ती त्यांची असते. कशी असते? तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तीही लोकी. त्यांची कीर्ती असते, आपलं जगणं असतं. त्यांची कीर्ती असते आणि आपलं जगणं असतं. ते अजरामर होतात, आपण मरून जातो. ऐका, फार गोड प्रसंग आहे. ज्ञानोबरांची पादुका घेऊन तुकाराम महाराज आळंदीकडे प्रस्थान झालं. एक दृष्टांत सांगितला, तो इतिहासातला सांगितला. एक सांगतो, तो कथेतला सांगतो, संतांचा सांगतो. फार गोड आहे. 5 मिनिटात माझा कथाभाग संपवतो. काट्याकडे माझं लक्ष आहे. तुम्ही परत माझा काटा नको काढायला. ती ज्ञानोबरांच्या पादुका घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज आळंदी करून अलंकापुरातून पंढरपूरकडे रवाना झाले. आजचा मुक्काम जिथे होता त्या शहराचं नाव पुणे. मुक्काम दर मुक्काम करत 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 पुण्यातून सासवडला जावं, सासवडमधून जेजुरीत जावं, जेजुरीतून वाल्यात जावं, वाल्यातून लोणंदला जावं, असं मुक्काम दर मुक्काम करत करत आज तुकाराम महाराजांनी माळशिरस गावात यावं. आणि माळशिरस गावात आल्यानंतर तुकोबरायांच्या जवळ लोकांनी गर्दी करावी की आमच्या गावात आज तुकाराम महाराज आले. कोण आले हो? एखादा सामान्य जरी वारकरी आला तरी लोकांची इतकी श्रद्धा असते की लोकांना वाटतं एखादं कीर्तन करायला की देव आल्यासारखं वाटतं. एखादा सामान्य तुकोबांचे शब्द पाठ करून, ज्ञानोबांचे शब्द पाठ करून जर माणूस आला तरी लोकांना वाटतं की आमच्या घरात आज देव आलाय, आमच्या प्रांगणात आज हरी आले, भगवंत आलाय. तर आज तर साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराज होते त्या गावात. त्या गावात तुकोबरायांनी जावं, लोकांनी गर्दी करावी. तुकाराम महाराज, आज तुमचं आमच्या गावात येणं झालंय, आमच्या भागात, आमच्या प्रांतात येणं झालंय. तुम्ही मावळ पट्ट्यातले, मावळ प्रांतातले, तुमची कीर्ती आजपर्यंत आम्ही ऐकून होतो. सध्या या व्हिडिओमुळे, रील्समुळे माणूस सहज लवकर प्रसिद्ध होतो. पण प्रसिद्ध होण्यापेक्षा माणसाने कधीतरी सिद्ध होण्याच्या मागे जावं. वा, प्रसिद्ध होण्याच्या कारणापेक्षा माणसाने कधीतरी सिद्ध व्हावं. मी सुरुवातीला बोललो, प्रसिद्धी काही काळ असते, काही वेळ असते, पण सिद्धी ही आयुष्यभर असते. नावाची नाही बरं का, जगण्याची. सिद्धी ही आयुष्यभर असते. प्रसिद्धी माणसाला लोक मान्य करू शकतं, जग मान्य करू शकतं, पण सिद्धी ही देव मान्य आणि संत मान्य करू शकते. आणि मग अशी सिद्धी जगद्गुरु तुकोबरायांजवळ होती. तुकोबरायांजवळ ती माणसांची गर्दी जमा झाली. तुकाराम महाराजांना सांगितलं, तुकाराम महाराज असं कीर्तन करा, आमच्या गावात असा झटका झाला पाहिजे. लोक कीर्तन करायला काय काय सांगतील याची आता भीती वाटायला लागली. कशाला फोन करतील आणि काय सांगतील, लोक काही सांगतील महाराज, हेच म्हणा तेच सांगा, पण कीर्तनात असं सांगू नये महाराज. तुकोबरायांजवळ लोकांची गर्दी झाली आणि लोकांना सांगितलं, महाराज लोकांना सांगितलं की महाराज असं कीर्तन करा की आमच्या गावात असं आजपर्यंत कधी कीर्तनच झालं नाही. आता तेही तुकाराम महाराज होते, ते काय सामान्य कोणी होतं का? तुकोबरांनी जे फेटा बांधावं, जे विना घ्यावं, रामकृष्ण हरी भजन जे तुकोबरांनी 9 वाजता चालू केलं तर 11 वाजेपर्यंत दीपक महाराज फक्त रामकृष्ण हरी चालू होतं. नागनाथ महाराज, वैभव महाराज फक्त रामकृष्ण हरी भजन चालू, दुसरं काही चालू नव्हतं. फक्त रामकृष्ण हरी, सोपन महाराज फक्त रामकृष्ण हरी भजन चालू, दुसरं काही चालू नाही, काही अवघड नाही, काही सोपं नाही, फक्त रामकृष्ण हरी भजन. माझ्याकडे लक्ष द्या. रामकृष्ण हरी भजन तुकोबरांचं 2 तास चाललं. हळूच एक आजी उठली, बिचारीचे गुडघे दुखत असेल, ती उठली आणि मंडपाच्या बाहेर निघाली.
तिला वाटलं फक्त बाबा दिसायलाच बरं आहे, बाबाला काही सांगताय ना, बाबाचा काही अभ्यास नाही. कोणाबद्दल बोलताय असं? सामान्य कीर्तनकाराबद्दल बोलतच नाही. बाबा फक्त दिसायला देख नाही, बाबाला काही कळा ना. आता इथं बोलताय ना बाबाला. 2 तास झाले रामकृष्ण हरी भजन आहे. बाबाचं काय टिपण संपलं की काय? आता काय झालं नेमकं? 2 तास झाले भजन चालू आहे. घड्याळाचा काटा अडीच तासावरती गेला, 3 तासावरती गेला. हळूहळू त्या मंडपातले माणसं रिकामी होऊ लागले, जाऊ लागले. जो काटा 3 तासाचा होता तो 5 तासावरती आला, तो 6 तासावरती आला. कीर्तनात काटा पळवायला काही वेळ लागत नाही. काटा पळत चालला होता, काटा पार काट्यापर्यंत आला होता. काट्यापर्यंत आला होता म्हणून कीर्तन करायला वाटलं थांबून घ्यावं. काट्यापर्यंत काटा आला. तुकोबरायांनी मारुतीकडे बघावं, मारुतीरायांकडे बघावं. ज्यांच्या मंदिरात तुकाराम महाराज कीर्तन होतं ते मंदिर साक्षात मारुतीरायांचं होतं. आजही त्या माळशिरस गावात जा, मी जे सांगतोय ते ऐका ना, मग जा. ते मारुतीरायांचं मंदिर होतं. जगद्गुरु तुकाराम महाराज कीर्तन करत होते. काकड्याची वेळ झाली होती. तुकोबरायांना वाटलं काकड्याला येणारी माणसं आता येतील, माझ्या हनुमंतरायाची मारुतीरायाची झोप होणार नाही. असं कोणाला वाटतंय हो? तुकाराम महाराजांना वाटतंय माझ्या हनुमंतरायाची मारुतीरायांची विश्रांती होणार नाही, माझ्या हनुमंतानं माझ्या मारुतीनं झोपावं, असे म्हणतात महाराज. की तुकाराम महाराज एकदा कीर्तनाला विणाला जेव्हा हात लावायचे, गळ्यात विणा घेतला की तुकाराम महाराज डोळे मिटायचे. ज्यावेळेस कीर्तन सुटायचं त्यावेळेस तुकाराम महाराज डोळे उघडायचे. आता काय काय करावं लागतं लोकांसाठी, तो भाग सोडून द्या रंजवण्यासाठी. पण तुकाराम महाराज कीर्तनाला प्रारंभ झाला की डोळे मिटून घ्यायचे. ज्यावेळेस कीर्तन सुटायचं त्यावेळेस तुकाराम महाराज डोळे उघडायचे. किती साधना असेल. आणि मग तुकोबरायांनी डोळे उघडावं. पहाड झाली होती, काकड्याची वेळ झाली होती, मारुतीरायांकडे बघावं. हनुमंतराय मूर्तीत डोलत होते. काय चमत्कार असेल. थोडी शिकलेली माणसं त्यांना कधी कधी वाटतं हे चमत्कार, ही संतांची सिद्धी, ही साधना व्यर्थ आहे बाबा. ही संतांची सिद्धी, संतांची साधना व्यर्थ आहे. थोडं शिकलं तरी माणसाला असं कधी कधी वाटतं. पण मी एक वाक्य सांगून जातो. ज्ञानोबरायांच्या ओव्या आपण आज जगतोय ते 750 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय हो. अभ्यासाहुनी गहन विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एक वाघब्रह्मी ठोकडे अभ्यास केले. ज्या समुद्राच्या पुलांवरती आम्ही आज चालतोय हे ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी विज्ञान सांगून ठेवलंय. ज्या स्त्रीलिंगच्या पुलावर मुंबईकर आम्ही चालतोय, विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी सांगितलं होतं की एक दिवस या भूमीत असं येईल की माणसं समुद्रावरून गाड्या घेऊन जातील आणि पायी चालत जातील. झालं का नाही आज ते सत्य? ही ताकद, ही सिद्धी कोणाची नाही महाराज, ही ज्ञानेश्वरीची आणि ज्ञानोबरांची ताकद आहे या जगामध्ये. आणि मग अशी ती ज्ञानोबरांची ताकद, ती ज्ञानोबरांची सिद्धी. आणखीन एक ओवी आहे, जे चांद्रयान 3 गेल्या 2-3 वर्षापूर्वी जे चंद्रावरती गेलं होतं. ज्ञानोबरांची फार ओवी ती त्या काळात गाजली होती. पै अभ्यासाची निबळे, एकागती अंतराळे, व्याघ्र सर्व प्रांजली केली की. माझं कीर्तन लाईव्ह शूटिंग होतंय, मी अधिकाराने सांगू शकतो. बाळा खाली बस, खाली. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरांची ओवी 12व्या अध्यायामध्ये 111 नंबरची ओवी. ज्ञानोबराय सांगतात, पै अभ्यासाची निबळे, एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजली केली की. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी सांगावं की या देशातून, या भूमीतून असा एक दिवस येईल की हे यान एका दिशेने उडत जाईल, एका दिशेने या ग्रहांवरती जाईल. ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी सांगितलं होतं. गेल्या 3 वर्षापूर्वी ते चांद्रयान 3 या भारतातून उडून गेलं महाराज. ही संतांची ताकद आहे, ही संतांचा पुरावा, ही संतांची भाषा आहे. ही चमत्काराची ताकद नाही, ही ज्ञानाची ताकद आहे. आज त्या मारुतीरायांच्या समोर तुकोबरायांनी कीर्तन करावं, डोळे उघडावं आणि त्या माळशिरसारख्या गावात मारुतीरायांनी कृपा करावी. सांगावं मारुतीराया, तुकोबरायांनी बोलावं आणि सांगावं मारुतीराया, गेल्या 7 तासापासून तुम्ही माझ्या कीर्तनात जागे होऊन नाचताय, कीर्तन ऐकताय. कोण बोलताय असं? तुकाराम महाराज बोलताय, मारुतीरायांचा दरबार आहे. माझी आता अशी इच्छा आहे तुम्ही झोपावं, तुम्ही विश्रांती करावं. आजही संतोषनगरकर माणसं, गोरेगावकर माणसं, आजही त्या माळशिरस गावात जा, आजही मारुतीराय झोपलेल्या स्थितीत आढळता. ही संतांची वाणी आहे, ही संतांची भाषा, ही संतांची वाणी आहे. गेल्या 450 वर्षापूर्वी तुकोबरायांच्या मुखातून, वाणीतून एक शब्द निघावा की तुम्ही विश्रांती करा. आजही देवाला, समाधीला वाटावं की तुकोबरायांचा शब्द खाली पडू देता कामा नाही. ही संतांची ताकद आहे, ही संतांची वाणी. तसं आपलं आयुष्य ही संतमय व्हावं, देवमय व्हावं, यासाठी आपण अट्टहासाने प्रयत्न केले पाहिजे. कधीतरी या मनाला म्हटलं पाहिजे, अरे मना सावध हो, आणि सावध होऊन तुझ्या मनामध्ये कोणतीच संकल्प न उगवता आयुष्यभर ते मन देवाच्या भजनामध्ये स्थित ठेव. या अभंगाचं 2य चरण आहे. सावधान 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 सावधान
भोगवी संगते भोगवी संगते सावधान 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 सावध असलं पाहिजे की आपलं मन त्या देवाच्या भजनापाशी, त्या देवाच्या स्थितीपाशी, त्या अंतकरणापाशी, त्या चरणापाशी सावध राहिलं पाहिजे. आपलं कल्याण होतं. कारण एक 5 मिनिटात माझा दृष्टांत संपूर्ण विठोबा रखमाई करतो. माझी वेळ झालेली. पहिला दिवस कीर्तनाला सुरुवात लेट झाली होती, पण मी वेळेत सोडतो. कारण मी आज नियम लावला म्हणजे इतर दिवस 7 दिवस माणसं नियमात राहतील थोडे. पहिल्या दिवसाचं कामच ते असतं. आपण स्थित राहा, लोक आपोआप स्थित राहतात. ऐका, माणसानं किती सावध राहिलं पाहिजे, किती अंतकरणापासून स्थितप्रज्ञ राहिलं पाहिजे. मी सुरुवातीला बोलून गेलो की माणसाचं जगणं हे फार कीर्तीतलं असलं पाहिजे. जगणं हे उत्तम मार्गाचं असलं पाहिजे. आजच्या दिवशी तो प्रसंग, तो दृष्टांत मला अवश्य सांगावं वाटतो. हे कीर्तनं, हे सप्ते, हे भजनं, हे हरिकीर्तनं हे नाचण्यासाठी, गाण्यासाठी, हसण्यासाठी, रडण्यासाठी बिलकुल नाही. तुमच्याकडे लई पैसे झाले ना, आम्ही लई गरीब झालो मग आम्हाला श्रीमंत करायचा असा परिपाक तर कदापि नाही, बिलकुल नाही. ज्याच्यासाठी आहे ते जीवनाचं कल्याण आहे. सोनवणे साहेब, आपले आवड साहेब, नागरे साहेब, ज्याच्यासाठी आहे ते आपलं जीवनाचं कल्याण करण्यासाठी, आपलं काहीतरी चांगलं व्हावं, बरवं व्हावं, हित व्हावं. ज्याच्यासाठी आहे प्रकाश भाऊ ते जीवनाचं कल्याण आहे. दोन्ही बी ज्याच्यासाठी आहे ते जीवनाचं कल्याण करण्यासाठी आहे, ते हित करण्यासाठी आहे. ऐका, कॉलेजमध्ये शिकलेले तरुण तरुणी होते, कॉलेजमध्ये शिकत होते आणि ते कोणत्या वयात काय करायला पाहिजे माणसाला लवकर कळत नाही. ते कळतं ती एक जागा असते. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना कळावं म्हणून आपण सप्ते करतोय. आपल्या मुलांना कळलं पाहिजे की आम्ही कोणाच्या बैठकीत बसलो पाहिजे, कोणासोबत बसलो पाहिजे. विलास भाऊ, त्याच्यासाठी हा 8 तास, त्याच्यासाठी हा खर्च आहे. हा खर्च कशासाठी आहे? आपली येणारी पिढी चांगल्या मार्गाने जावं, सतमार्गाने, सतकीर्तीने जावं, चांगल्या रस्त्यावरती जावं. त्या मार्गाने, त्या रस्त्यासाठी ही सगळी परंपरा चालू, ही सगळा खटाटोप चालू आहे महाराज. कॉलेजमध्ये जगणारे 2 युवक होते. त्या तरुणाला वाटलं की काय सुंदर दिसणारी मुलगी आहे, हिला मी काहीतरी एखादं पत्र पाठवलं पाहिजे. कीर्तनात पाठवतो, त्याचा आशय फार गोड आहे. जे हिताचं आहे ते घेऊन जा, जे कामाचं नसेल ते इथं ठेवून जा. पत्र पाठवलं की असं असं मला तू आवडते. पत्रात काय असते सांगण्याची गरज मला वाटत नाही. इथं सांगावं मुंबईला येऊन म्हणून असं काय मला वाटत नाही. इथं पत्र बऱ्यापैकी सगळ्यांना सचिन माहिती असतील, मला असं वाटतं. पत्र लिहिलं कॉलेजमध्ये. ते पत्र त्या तरुणीच्या हातात दिलं. तिला सांगितलं मला याचं प्रत्युत्तर पाहिजे. त्या मुलीनं सांगितलं काही हरकत नाही. ज्या दिवशी पत्र दिलं होतं त्या दिवसापासून हा घरी गेला. रात्रभर काय हा नीट झोपला नाही. दुसऱ्या दिवसाची वाट बघितली, वेळ बघितली. सिद्धांत फार गोड आहे. मी ज्याच्यासाठी सांगतोय ते गरजेचं आहे. कोणत्या वयात, कोणत्या काळात, कोणत्या अवस्थेत काय केलं पाहिजे संत सांगतात, कीर्तन परंपरा सांगते, ही गादी सांगते. त्या वयात, त्या काळात ते पत्र त्या मुलीच्या हातात आलं. ती घरी गेली. पण एक चांगल्या बापाची कन्या होती. आयुष्यभर संस्कारात वाढलेली मुलगी होती. आयुष्यभर संस्काराच्या रस्त्यावरती वाढलेली. गाथा ज्ञानेश्वरी ज्याच्या डोळ्यासमोर आहे, गाथा ज्ञानेश्वरी ज्याच्या अंतकरणात आहे, गाथा ज्ञानेश्वरी ज्याच्या माथ्यात आहे, अशा बापाची ती कन्या होती. त्यांनी घरी यावं, ते पत्र वाचावं, त्याचं प्रत्युत्तर करावं, दुसऱ्या दिवशी ते पत्र घेऊन कॉलेजला जावं. हा घडी सकाळी 6 वाजताच प्रांगणात होता कॉलेजच्या. त्या वयात माणूस जातो तिकडे लवकर, कारण त्या वयात आता सगळं माणूस सकाळी सकाळी तिकडं होता. सकाळी सकाळी माणूस तिकडे. महाराज 6 वाजले, हा घडी तिकडे. पण एका चांगल्या बापाची कन्या होती. आयुष्यभर संस्काराच्या मार्गावरती जगणारी मुलगी होती. 12 वाजले, कॉलेजच्या बाहेर आली, याच्या हातात पत्र दिलं. हे पत्र, त्याचं प्रत्युत्तर, जा घरी. ते पत्र याच्या हातात आलं. याने वाचायला सुरुवात केली. पत्रात असा मजकूर लिहिलेला होता. तिने लिहिलं होतं, अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको. मी 5व्याची 6वी आहे. 9 देऊन 11व्याने माझ्या दारात जरी पाणी वाहिलं तरी तुझा काही उपयोग होणार नाही. याच्या अख्या डोक्याच्या बॅटऱ्या लागल्या महाराज. याचा मेंदू गार झाला. याला वाटलं काय झालं, मी काय पाठवलं होतं, काय आलं आहे. स्पष्ट शब्दांमध्ये नाही म्हटले असते तरी चाललं असतं. मी दुसरीकडे ट्राय केला असता. ट्राय बट प्रयत्न करत राहा. मी दुसरीकडे काहीतरी माझी ताकद लावली असती. पण हे काय प्रत्युत्तर आहे. हा त्याच्या मित्राकडे गेला. तो याच्यातला PhD केलेला डॉक्टरेट होता. त्याची या क्षेत्रामध्ये PhD झालेली होती. त्यांनी अनेक जोड्या कामाला लावून दिल्या होत्या.
ते मित्राकडे गेला, मित्राला हे पत्र दाखवलं. अरे बाबा मी असं असं केलं, पण या पत्राचं प्रत्युत्तर असं आलं. त्या मित्राने दीपक महाराज हातात पत्र घेतलं, त्यांनी वाचलं. अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे, 9 देऊन 11व्याने माझ्या दारात जरी पाणी वाहिलं तरी तुझा काही उपयोग होणार नाही. त्यांनी असं वाचलं, त्यालाही झटका बसला महाराज. त्याच्या मेंदूवरती ताण पडला, ताण. त्याला वाटलं अरे काय झालं आता. त्याने सांगितलं काही चिंता करू नको, मास्तरांना आपण संध्याकाळी एकाच बैठकीला बसतो, त्याची बैठक बंद होईल जर आपल्याला सांगितलं नाही तर. मास्तरकडे गेले, सरांकडे गेले. गुरुजी, हो सर बाहेर या. तो बिचारा क्लासरूममध्ये होता, तोही धावत बाहेर आला. तो त्या गल्लीत राहत होता, एकाच गल्लीतले दोघं. त्याला वाटलं जर आता बाहेर नाही आलो तर संध्याकाळची बैठक मोडल. बैठक कळली ना तुम्हाला. बस संध्याकाळची सोय मोडल, बैठक मोडल. गडी बाहेरच आला, कॉलेजच्या त्या क्लासरूमच्या बाहेर आला आणि सांगितलं, विचारलं काय झालं. सर असं असं पत्र पाठवलं होतं, त्या पत्राचे प्रत्युत्तर. पत्र हातात घेतलं महाराज. त्या मास्तरनं ते पत्र वाचलं. अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे, 9 देऊन 11व्याने माझ्या दारात जरी पाणी वाहिलं तरी तुझा काही उपयोग होणार नाही. ते पत्र वाचावं. सरांनी सांगितलं मी D.Ed केलं, B.Ed केलं, MA B.Ed केलं, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट केलं, पण एकाही वर्षात हा विषय काय मला शिकायला नव्हता बाबा. एकाही वर्षात एकाही वर्गात मला हे काहीच शिकायला नव्हतं. हे असं काय आहे महाराज, दत्ता महाराज, बिजू महाराज, असं काय आहे भाऊ, हे मला काही शिकायला नव्हतं, असं काय आलं. त्या मास्तरच्या महाराज अख्खे बॅटर चालू झाले. त्यांनी सांगितलं एकाही वर्षात शिकायला नव्हतं बाबा, असं काय आलं भाऊ, नेमकं काय आलं माझ्या पुढे. त्यांनी सांगितलं एक काम करा, हे त्या मुलीलाच विचारा, ज्या मुलीनं तुम्हाला दिलं त्या मुलीला जाऊन विचारा, तिची क्षमा मागा आणि विचारायचं काय अर्थ आहे. देणारा फार छान होता. त्यांनी सांगितलं मुलीला कशाला विचारायचं, हा माल जिथून तयार झाला त्या कंपनीकडे जाऊ, थेट बापाकडे जातो मुलीच्या. हे उत्पादन जिथून बनलंय त्या बापाकडे जातो, त्या फॅक्टरी जिथून तयार झालाय हा माल त्या कंपनीच्या मालकाकडे जातो महाराज. अशी डेअरिंग केलीच होती तर मग काय बापाकडे गेल्यानं काय चिंता आहे, दिली तर दिली. त्या मुलीच्या बापाकडे आलं आणि विचारलं. बाबा, बाबा म्हणणारे कॅटेगरीतले नव्हते, ते मामाच्या कॅटेगरीतले होते. त्यामुळं गाणे मामाचे यायला लागले. आवाज दिला आणि विचारलं असं असं तुमच्या मुलीला पत्र पाठवलं होतं, पण तुमच्या मुलीनं असं प्रत्युत्तर केलं. फार धाडसानं हिमतीने विचारलं. त्या मुलीच्या बापाने ते हातात पत्र घेतलं आणि वाचलं. अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको संकेत भाऊ, मी 5व्याची 6वी आहे, 9 देऊन 11व्याने माझ्या दारात जरी पाणी वाहिलं तरी तुझा काही उपयोग होणार नाही. त्या मुलीच्या बापानं असं वाचलं. त्याला फार आनंद झाला मला, त्याच्या चेहऱ्यावरती हसू आलं. कारण त्या मुलीचा बाप ग्रंथ वाचणारा होता. त्या मुलीचा बाप ग्रंथ वाचणारा होता, संतांचा हरिपाठ करणारा होता, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचणारा होता, तुकोबांचा गाथा वाचणारा होता मुलीचा बाप. त्यांनी ते पत्र वाचलं, चेहऱ्यावरती हसू आला, आनंद झाला. त्यांनी वाचलं काय माझी कन्या आहे, अशी माझ्या पोटी जन्माला आली, तिचे संस्कार इतके उत्तम आहे. आपलं तेच श्रीमंती असते आणि तेच फळ असतं. हा सप्त्याचं फळ जर काही असेल ते लहान लहान मुलं तुमची कीर्तनात टाळ वाजवतात, नाचता पावली खेळतात. एवढं एवढं पोरग आहे महाराज, कीर्तनात आत्ता पावली खेळतं, भविष्यात तो चांगला कीर्तनकार असेल. वा, ही श्रीमंती, या सप्त्याचं वैभव, या सप्त्याची श्रीमंती जर काही असेल ते लहान लहान पोरांनी इकडे यावं, कीर्तन ऐकावं. तसं एखादा पिक्चर पाहावं, तसे माणसांनी मागून उभे राहून कीर्तन करायचं, कीर्तन ऐकावं. ही साधी गोष्ट नाही. असं कीर्तन ऐकावं, ती क्रांती, ती भाषा ऐकावी, ही उपमेची गोष्ट आहे. त्या मुलीच्या बापाच्या चेहऱ्यावरती हसू आलं. ऐका माझी मुलगी काय म्हणले ते तुम्हाला सांगतो. तो मुलीचा बाप सांगतोय त्या पोरांना, माझी मुलगी म्हणते ह्या जगात अनेक शास्त्र आहे, शहाशास्त्र आहे, त्याच्या अनेक उपशास्त्र आहे, त्याच्यापैकी एक राशीशास्त्र आहे. राशीशास्त्रामध्ये एकूण किती राशी, किती, एकूण 12 राशी, बरोबर, एकूण 12 राशी. त्याच्यापैकी पहिली रास कोणती आहे, मेष, दुसरी वृषभ. त्याचा मराठी अर्थ काय होतो माहिती कोणाला, बैल होतो महाराज. त्या मुलीनं असं पत्रात लिहिलं होतं, अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको. ती मुलगी म्हणत होती, अरे बैला तिसरी रास मिथून आहे, अरे बैला मिथून चक्रवर्तीसारखा इकडे तिकडे फिरू नको, तो चक्रवर्ती नाही, मिथून रास म्हणजे फिरणे. अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे, 5वी रास सिंह आहे महाराज, 5व्याची मी 6वी आहे, 6वी रास कन्या आहे. अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे, 9वी रास धनु आहे, धनु, श्रीमंती धन. तू 9वी रास, ती मुलगी म्हणत होती, अरे दुसऱ्या तिसऱ्याच्या अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे, 9 देऊन किती जरी धन दिलं आणि 11व्याने माझ्या दारात पाणी वाहिलं. 11वी रास कुंभ आहे महाराज, मडक कुंभ रास आहे. 11व्याने माझ्या दारात पाणी वाहिलं, मडक्यानं जरी पाणी वाहिलं तरी तुझा काही उपयोग होणार नाही, कारण मी त्या बापाची कन्या आहे की ज्या बापाच्या अंतकरणामध्ये देवाचं भजन आहे. वा, गोरेगावकर आजच्या पहिल्या दिवशी काही न्यायचं असेल आणि काही सोबत नेणार असेल, आपले जे लहान मुलं मुली
जे तारुण्याच्या वयावरती आले त्यांना काय करू नका. 8 दिवस जर काही करायचं असेल तर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी कानांना ऐकू द्या आणि देवाचं हरी कीर्तन ऐकू द्या. ते बिचारांचे पावलं जर आयुष्यभर चांगल्या मार्गावरती पडले नाही ते ज्ञानोबरांचे शब्द खरे ठरणार नाही. घेत नाम विठोबाचे पर्वत जळती बापाचे पर्वत जळती बापाचे पापाचे पर्वताच्या पर्वत जळतील भीमराज महाराज. अगदी गोड. आणि असं देवाचं भजन देवाचं नाव काय झालं उंदीर आलं का. इतकं चांगलं कीर्तन चालू आहे की गणपतीच्या वाहनाला वाटलं मी महाराजांचं दर्शन घ्यायला जावं. चिंता करू नका त्याला इकडे यायचंय. कारण ज्ञानोबराय शब्द सांगतात. ज्ञानेश्वरीची सुरुवातच गणपतीरायापासून आहे महाराज. ओम नमो जय आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. त्या गणपतीरायाला वाटलं मी प्रथम देवता आहे आजच्या दिवशी मी आलो पाहिजे म्हणून तो उंदीर इकडे येतो. राहू द्या विठ्ठल. काही जरी घडलं तरी प्रमाण देता आलं पाहिजे. त्याचं नाव कीर्तनकार असतं बरं का. याच्यासाठी संस्कृत अभ्यास करावा लागतो. कोणी उठावन असं नाही. विठ्ठल. कोणाचं मन दुखावं याच्यासाठी मी बोललो नाही बरं का. माझा भाव असा नव्हता तो असाच होता. हा बस. आणि मग महाराज ऐका त्या स्थितीने त्या अंतकरणाने त्या काळापर्यंत त्या वेशापर्यंत त्या भावनेपर्यंत त्या अंतकरणापर्यंत देवाचं भजन देवाची कीर्ती इतक्या उंचीची इतक्या ताकदीची जर आहे तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे असणारं जगणं आहे असणारं जीवन आहे त्या जगण्यामध्ये त्या जीवनामध्ये एक दिवस सगळं जागेवरती राहणार आहे. पण जे सोबत येणार आहे त्याचं नाव कर्म आहे त्याचं नाव पुण्य आहे. पण ज्याच्यामुळे पुण्य तयार होतं ज्याच्यामुळे कर्म तयार होतं ज्याच्यामुळे प्रारब्ध तयार होतं देवाने दिलेलं प्रारब्ध ज्याच्यामुळे बदलू शकतं त्याचं नाव नामचिंतन आहे. त्याचं नाव नामस्मरण आहे. नामस्मरणाने काय होत नाही तर भीमराज महाराजांनी अत्यंत गोड असं प्रमाण दिलंय. पापाचं पतक पापाचं पर्वत जळू शकतं. पापाचे पर्वताच्या पर्वत जळू शकतात. ते विठोबाचं नाव आहे ते देवाचं भजन आहे ते अंतकरणातलं भजन आहे. असं गोड भजन आपल्या वाणीनं आपल्या हाताने टाळी वाजू आणि आपल्या मुखाने गाऊ. विठोबा रखुमाई
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली अवघी मिथ्याटे राम नाही जवकंठे सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळीदंडे सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. या चरणामध्ये या अभंगामध्ये या भाषेमध्ये या वर्णांमध्ये जगद्गुरु तुकोबराय वरच्या तीनही चरणांमध्ये जे सांगताय ते देवाचं भजन सांगताय. तिन्ही चरणापर्यंत येऊन जगद्गुरु तुकोबराय अट्टहासाने सांगताय जे काही करतोय जे काही केलंय ते फक्त आणि फक्त देवाचं भजन करा. ते सोडून इतरत्र काही जरी केलं तरी ते शेवटापर्यंत येणार नाही. चतुर्थ चरणात तुकोबराय गोड बोलताय. तुका म्हणे आले भागा देऊनी चिंती पांडुरंगा. जे काही कर्माला येते जे काही वाटेला येते प्रत्येकाचं क्षेत्र भिन्न आहे महाराज. कोण कोणत्या क्षेत्रात आहे कोण कोणत्या कार्यात आहे. माझ्यासमोर बसलेली जेवढी माणसं आहे ती माझ्यापेक्षा तनाने मोठी मनाने मोठी धनाने तर भरपूर मोठी आहे. लई झालं असं तर आमची किशोरी का नाही? सगळ्याच क्षेत्रातली माणसं भरपूर मोठी महाराज. हा विनोदाचा भाग होता तो सोडून द्या. सगळ्या क्षेत्रातली माणसं उंचीची कीर्तीचे माणसं आहे मोठी माणसं आहे. मी तुमचं कीर्तनात नाव घ्यावं इतकी लहान माणसं तुम्ही नाही. तुम्ही फार उंचीचे माणसं आहे. तुम्ही मोठी माणसं आहे महाराज. सगळीच माणसं अत्यंत उंचीचे कीर्तीचे माणसं आहे. पण सगळ्यांच्या चरणावरती अंतकरणपूर्वक अतिशय नम्रतेनं मी विनम्र अभिवादन करतो नतमस्तक होतो. ही जे ज्ञानोबा तुकोबांचं भजन आहे ही जी संतांची वारसा आहे संतांची जे आपण आपल्या अंतकरणापासून भावनेपासून पहिला दिवस आहे म्हणून थोडा उशीर झाला होता म्हणून उशीर झाला. तरी मी माझ्या वेळेत बरोबर मी जेवढं बोलायचं तेवढंच बोलणार. मी पण जास्त काही बोलणार नाही. ज्यांची आज जयंती ती भगवान बाबा आहे. दरवर्षी प्रत्येक जण आता गेल्या 3 वर्षापासून मी कीर्तन ऐकतोच महाराज. प्रत्येक जण येते भगवान बाबांच्या चरित्राबद्दल बोलतच. आज भगवान बाबांची जयंती आहे. ज्यांनी सांगितलंय एकरं विकवा पण लेकरं शिकवा. एकरं विका पण लेकरं शिकवा असे बोलणारे पहिले संत भगवान बाबा आहे. म्हणजे शाळा किती माणसाला मोठं करू शकते. एक शाळा माणसाला किती स्थानापर्यंत नेऊ शकतात. कारण कोणते संत कोणी समाजसुधारक कोणी एका जातीचा नसतो कोणी एका पंथाचा नसतो महाराज. मोठी माणसं एका जातीचे नसतात एका पंथाचे नसतात. आपण त्यांना जाती जातीत वाटून घेतो असं काही नसतं महाराज. मोठी माणसं मोठी होतात कारण ती सगळ्यांसाठी जगतात म्हणून ती मोठी होतात. मोठा माणूस लहान होतो कारण लहान माणसाला मोठं करावं म्हणून मोठा माणूस कधी कधी लहान होतो. मी सुरुवातीला एक वाक्य बोलून गेलो. गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. कारण इमर्सन नावाचा निबंधकाराने फार गोड वाक्य सांगितलंय. माणूस देव होतो कारण माणसाने कधीतरी देव व्हावं. देव माणूस होतो कारण माणसाने कधीतरी देवासारखं व्हावं म्हणून देवाला माणूस व्हायला लागतं. अशी स्थिती अशी उंची माणसाला कधीतरी अंतकरणपूर्वक माणसाला जाग करते. तशी स्थिती तशी उंची आपल्या अंतकरणात यावी आपल्या मनात यावी आपल्या चित्तात यावी. पहिल्या दिवशी काही न्यायचं असेल नसेल तो परिपाक तुमच्या मनाचा आहे. पण गोरेगावची माणसं ही मला चांगलं माहिती. ही चिंतन ऐकणारी माणसं आहे. यांना हसणंही आवडत नाही रडणंही आवडत नाही. ही माणसं अत्यंत चिंतनाची माणसं आहे. चिंतनाची कास धरलेला सप्ताह आहे. ज्या सप्त्यात चिंतन असतं त्याच सप्त्यात पहिल्या दिवशी मंडप भरू शकतो महाराज. वा वा. ही तुमच्या सप्त्याची श्रीमंती. असं वाटत नाही मी मुंबईमध्ये कीर्तन करतोय एखाद्या गल्लीत कीर्तन करतोय असं वाटतं जणू काय वाळवंटात पांडुरंगाच्या समोर कीर्तन चालू आहे.
इतक्या मोठ्या कीर्तीचा उंचीचा तुमचा सप्ताह तयार झाला. हे फक्त एकच कारण आहे, तुम्ही तनाने मनाने अतिशय अंतःकरणपूर्वक त्या मारुतीरायाची सेवा करताय, त्याचं हे फळ आहे महाराज. दुसरं काही फळ नाही महाराज. विलासभाऊ हेच फळ आहे. देव यश देतो, देव विजय देतो, देव कीर्ती देतो. ती ह्याच रूपाने देतो. माणसं पाठीमागे असतात, माणसं पुढे असतात. कारण आपल्या मागे पुढे देव असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारावे. आपल्यावरती संकट निवारण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती देवाकडे असतात. आणि असा देव आपल्या पाठीमागे असावा, पुढे असावा. त्यासाठी आपल्या वाणीतून, आपल्या अंतकरणात फक्त आणि फक्त भजन असावं. असं नामचिंतन प्रकाराने अभंग होता. ह्या कीर्तनासाठी सगळीच महात्म्य, सगळीच माणसं मोठी आहे, उंचीची, ज्यांची गेल्या 4 वर्षापासून गोड अशी साऊंड सिस्टीम त्या भागात येते, या प्रांतात येते. आपल्या गावातलं पोरगं मुंबईपर्यंत येतं, परत उंदीर आला का, गेला का? बरं, ते कसं आहे माहिती का महाराज, कधीच्या नवत येणाऱ्या माणसांसाठी तो उंदीर येतो बघायला. कोण कोण आलंय बा? वा वा. आमच्या नातेवाईक म्हणून बघायला आलाय. कधी कधी येणाऱ्या माणसासाठी उंदीर आहे. एक प्रसंग मला गोड आठवतो, 2च मिनिटं घेतो, संपवतो मी. एक जोडपं होतं दीपक महाराज, अतिशय संसारप्रिय होतं. कधी कीर्तनाची वाटच नव्हती. पण त्यांना कळलं की तिकडं सप्ताह आता 8 ते 10 नसून 7 ते 9 झाल्याने जेवण आहे. आता इथे जेवण फक्त ठराविक माणसांना आहे, काल्याच्या दिवशी सगळ्यांना असतं, आज ठराविक लोकांना. तसं ते घालू शकतात, पण जेवायला येत नाही तेही घालत नाही. पण ऐका, ते जोडपं होतं, अतिशय संसार उत्तम रीतीने करत होतं. 2च मिनिटात संपवतो. ते बिचारे नवरा बायको दोघे कीर्तनाला आले. कधी कीर्तनाला न येणारी माणसं अचानक कीर्तनाला आली. बिचारे आले होते जेवायलाच. तशी काल्याच्या दिवशी अनेक गर्दी, अफाट गर्दी होऊन जाते मंडपामध्ये. महाराज कोण आहे, लोक कोण आहे तेच कळत नाही. महाराजांनी उभं कुठे राहावं हे काल्याला कळत नाही. इथं दहीहंडी पैशावरती लागते महाराज. या सप्त्याचं वैभव बघायला गेलं तर अवघड आहे महाराज. आणि मग ते दोघे बिचारे जोडीने आले, कीर्तनात आले. पहिली चप्पल जपून ठेवली. कधीच्या नवत येणारे माणसांचे फार हुशार असतात. जे रोज येतात ते भोळे असतात बिचारे, ते भोळ्यासारखं वागतात. रोज येणारी माणसं कुठे ठेवली तर नाही जाणार. आपल्याला माहिती, देवाचं भजन इतके विश्वासानं घेतो, मग चप्पल कुठे जायची, गेली तर जाऊ दे बा. कधीच्या नवत येणारा माणूस उंदरासारखा. ते बिचारे कीर्तनाला आले. आले बरोबर 8:45ला. जे सगळ्यात शेवट येतं त्यालाच वाटतं कीर्तन कधी संपतं, कधी मी जातो. त्याची धावपळ फार जास्त असते. जो 3 तास कीर्तन ऐकतो, 2 तास ऐकतो, त्याची धावपळ काडीची नसते. जे 2-2 तास बिचारे टाळा घेऊन उभे राहतात त्यांना काय वाटत नाही. पण जे शेवटला 10 मिनिटं येते त्यांना वाटतं महाराजांनी पटकन आवरावं, म्हणजे मला पुढच्या कार्यक्रमाला. तर पुढचा कोणता कार्यक्रम करतो तू बाबा तू असा? इथं बस थोडा, इथे बस, इथं ऐक थोडं. कीर्तनाला आला, जोडीनं आला बिचारे. संसार, आयुष्यभर संसार केला होता. कधी त्या घराला कुलूपच माहीत नव्हतं. घराला कसं तरी कुलूप लावलं आणि आले कीर्तनात. कीर्तनात आले पण इतकी हुशार होते, त्यांना वाटलं आता गल्लीत उजेड आहे, मग आपल्या घराबाहेरची लाईट कशाला चालू ठेवायची, गल्लीच्याच उजेडात आपलं घर राहील. गोरेगावचीच होती ते संतोषनगरची. त्यांना वाटतं गल्लीचा उजेड आहे, मग आपली बाहेरची लाईट बंद करून टाकू. आता जर गल्लीत उजेड असेल तर आपली लाईट बंद करू. 5 मिनिटात संपवतो मी आता. जर गल्लीतच उजेड आहे तर आपली लाईट बंद करू. बाहेरची लाईट बंद करून आले. इकडं मंडपात आले, कीर्तनात आले. जेवले खावले, पहिल्या पंक्तीने घरी गेले. घरी गेले. आता चाव्या सांभाळायला कोणाका असत्या? कोणत्या जरी पदावरचा माणूस असला तरी चाव्या. अजून मला अनुभव नाही, 4 महिने तर होईल. जाता जाता केला इशारा. ऐका, माणूस कोणत्या जरी पदावरती गेला तरी चाव्या त्या खात्याकडे सांभाळायला महाराज. कीर्तनकार जरी असं तरी घरी जपूनच. लोकांपुढे किती बोला, पण घरी गेल्यावरती बोलू नका. पखवाद्याची बायका म्हणते चाटा मारू नका, गायकाची बायका म्हणते माझ्या पुढे आलाप गाऊ नका. कीर्तनकाराची बायको सांगते माझ्या पुढे अभंग कमी करा. आणि कीर्तनकाराने कीर्तनकार केला मग अवघड आहे. दोन्हीकडून अभंग, त्यापेक्षा गपरा. ऐका, घरी गेला महाराज. घरी गेल्यानंतर साहजिक चावी तिकडे होती. मावशीने कुलपात चावी टाकली. इकडून फिरव, तिकडून फिरव, इकडून फिरव, तिकडून फिरव. 5 मिनिटं निघून गेले. याच्या हातात मोबाईल होता, टॉर्च होती गाड्याच्या हातामध्ये, मोबाईल होते, टॉर्च होता. हा गडी इकडून लाईट कर, तिकडून लाईट कर. अख्ख्या गल्ली सामसूम झाली होती, अंधार झाला होता. लेट गेले थोडे. पहिल्याच गाडीने गेले पण उशीर झाला. कीर्तनकार माझ्यासारखा होता. परत 10:30 वाजवले तरी कीर्तन सोडलं नाही. पहिला दिवस होता. थोडा अंधार पडला. इकडून चावी, तिकडून चावी, फिरवा फिरवी करता करता कुलूप काय उघडे ना. 5 मिनिटं होऊन गेले. 5 मिनिटाचा काटा 10 मिनिटावरती गेला. कीर्तनात त्या काटा पाळवायला वेळ लागत नाही. 10 मिनिटापर्यंत काटा आला होता. 10 मिनिटावरती काटा आला आणि हळूच आवाज काढला. ऐक ना, ती चावी एकदा माझ्याकडे दे, मी कुलूप उघडून देतो तुला. तिनं सांगितलं जर तुम्हाला एवढी अक्कल असती तर चावी माझ्याकडे असती का?
तुम्हाला जर एवढी अक्कल असती चावी सांभाळायची तर चावी माझ्याकडे नसती ना. याने हळूच परत 2 मिनटं जाऊ दिले, 3 मिनटं. सीताराम बाबा 3 मिनटं गेले, 3 मिनटं जाऊ दिली आणि परत हळूच आवाज काढला. सोपन महाराज असंच असतं ना. याने परत हळूच आवाज काढला आणि विचारलं. भीमराज महाराजांना जास्त अनुभव दिसतोय. सोपन महाराजांचं अजून झालंच नाही. नाही का? मग मी चुकीच्या माणसाला विचारलं. आणि मग महाराज कुलपात परत चावी पडली. 13 मिनिटावरती काटा गेला, 15 मिनिटापर्यंत काटा गेला आणि हळूच आवाज काढला. अगं ऐक, 15 मिनिटं झाली तुला कुलूप उघडे, एकदा तर माझ्याकडे दे. तिने परत आपला जोरात षडजाचाच आवाज लावला. महाराज खर्जा नको, मध्यम नको, डायरेक्ट षडजाचा आवाज लावून सांगितलं, गपरा मी आहे ना. हा परत बिचारा गप झाला. महाराज काय करा 15चा काटा, बरोबर आहे तुमचा, 15चा काटा 17 पर्यंत आला. याने परत बारीक आवाज काढला आणि सांगितलं, महाराज एकदा दे, फक्त एकदा. माझा मोबाईल टॉर्च तुझ्या हातात घेऊन तुझी चावी माझ्याकडे दे, मी उघडून बघतो, उघडल मला असं वाटतंय. चावी याच्या हातात आली. महाराज हातातला मोबाईल तिकडे गेला. याने कुलपात चावी टाकून कुलूप उघडलं. आता तिने गप्प बसावून तिने सांगितलं, 17 मिनिटापासून तुम्हाला मोबाईल कशी धरावी याची अक्कल नव्हती. माझ्या हातात मोबाईल आला आणि चावी उघडली. माझ्या हातात मोबाईल आला, माझ्या हातात चावी आली आणि कुलूप उघडलं. चावी याच्या हातात गेली, मोबाईल तिच्या हातात गेला. माझ्या हातात मोबाईल यावं आणि कुलूप उघडावं. महाराज तसं आपल्याही मनामध्ये, आपल्याही अंतकरणामध्ये, आपल्या डोक्यामध्ये कधीतरी विठ्ठल नावाची, मारुतीरायांची, राम नावाची चावी जावा, संसारातले अनेक कुलप उघडतील. वा वा, जय हो. हे टाळ्या वाजवावं, तुम्ही मला चांगलं म्हणावं याच्यासाठी नव्हतं. पण ऐका, तुमचं कल्याण व्हावं, तुमचं चांगलं व्हावं, तुमचं हित व्हावं, तुमची संपत्ती एका चांगल्या मार्गाने जावं त्याच्यासाठी सांगत होतो. आयुष्यभर जगल्याचं काही जर फळ असेल, तुकाराम महाराज सांगतात, फक्त 1 मिनिटात भैरवी म्हणायची, जास्त म्हणायचं नाही. तुकोबराय सांगताय, आयुष्यात जर काही चांगलं असेल तर हेच चांगलं आहे. आपण कोणत्या कर्माला येतो, कशामध्ये जन्माला येतो, याच्यापेक्षा आपण काय करतो ते तुकोबराय चतुर्थ चरणात सांगतात. तू का म्हणे आदि भागा तू का म्हणे आदि भागा तुझा
आपल्या अंतकरणपूर्वक तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आले भागा देऊनी चिंती पांडुरंगा. जे काही भागा, जे काही कर्म कर्तव्य आपल्या वाटेल येतं, त्या कर्मासोबत, त्या कर्तव्यासोबत देवाला विसरू नका, देवाचं भजन विसरू नका. आपण जर त्याचं भजन विसरलो नाही तर तो आयुष्यभर आपल्याला विसरणार नाही. तो आपल्यासोबत घेऊन आपल्याला जगेल. असं जगणं आपल्या उंचीचं असेल, असंच जगणं आपण जगा, हेच मी पहिल्या दिवशी बोलतो. या प्रथम दिवशी तुमच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आयुष्यभर असं उत्तम मार्गाने, चांगल्या मार्गाने, चांगल्या मनाने, अंतकरणपूर्वक वाणीने देवाचं भजन घ्या. या कीर्तन साथीला महाराष्ट्रातील सगळे नामवंत गायक वादक या सप्त्यासाठी उपस्थित आहे. सचिन भाऊ ज्यांची सिस्टीम फार गोड आहे, दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी उत्तम अशी सिस्टम आहे. मी सकाळी एक कीर्तन करून आलो आहे, पण मला वाटलं नाही संध्याकाळी परत मला बोर झालं प्रवास करून. पण सचिनमुळे सगळ्यांनाच बरं वाटतं. सचिन सगळ्यांचा आवडत आहे, गोड सिस्टम आहे, चांगली लावतो. त्याचबरोबर ज्यांचं गाणं सप्त्यात तर ऐकतात पण तुम्ही वर्षभर ऐकता, ज्यांच्या गाण्याला तुम्ही अजून तरी कंटाळले नाही हे विशेष आहे, असे भीमराज महाराज. ज्यांचं गाणं गोड आहे, कारण माणसं कधी कधी कंटाळतावं, गायक तो चाल तीच किती दिवस ऐकावं. महाराजांचं तसं नाही, चालही भिन्न, महाराज तेच पण चाल वेगळ्या. बिचारे चाली दाखवत नाही, चाली गातात, ते चांगलं आहे, गोड आहे. महाराज फार गोड गातात, त्यांचं गाणं गोड आहे. असं भीमराज महाराजांच्या चरणी दंडवत करतो. माझं लहानपणापासून सगळी माणसं सोबत आहे. प्रकाश महाराज गोड गातात, त्यांचं गाणं गोड आहे. आपले प्रकाश भाऊ असतील, हे सगळे सप्त्यातील नियोजक माणसं आहे. एखाद्याचं नाव घेतं तर एखाद्याचं राहील. सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. मला आदेशच आलेला आहे तसा. कपिनीने सांगितलं, महाराज एकाचंही नाव घेऊ नका, सगळे तुमच्या ओळखीचे, एकाचं चुकून सुद्धा नाव घेऊ नका. म्हणून एकाचंही घेणार नाही. घरात बायका घेते नाही, मी कशाला घेईन मंडपात, मग ते आवाज घालतात, नाव थोडी घेतात असं. त्यामुळे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू आहे, माझ्या आयुष्यात ज्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे, दीपक महाराज. आता मी किती जरी मोठा झालो तर सीताराम बाबा आणि आमच्याकडे एक नामदेव बाबा होऊन गेले, साबळे आपले. हे दोन माणसं माझ्या स्मरणात राहतील. आता मला लोक मानतील, लोक बोलवतील, जोडीने बोलवतील, पण ही माणसं महाराज मोठी आहे. ही माणसं उंचीचे माणसं आहे. कारण आपल्या खराब काळात जे माणसं आपल्याला मोठं करतात ते माणसं खरंच मोठे असतात. माझ्या सुरुवातीच्या काळात आता येणारी माणसं आमच्याकडे पाहून येतील. ही माणसं काय नाही, तेव्हा थोडं शिकणं, थोडं वाजवणं, तेव्हा काही कीर्तन नाही, काय नाही. पण या माणसांनी स्टेज दिले महाराज सगळीकडे. त्याच्यात विलास भाऊ पण आहे, आता 4 वर्षापासून गावाला जपतो, इकडे जातो, सगळीकडे जपता. पण सीताराम बाबा एक वेगळं माणूस. तुम्ही मला परत बोलावं याच्यासाठी मी काही बोलत नाही आता बरं का. पण ही सगळीच तुम्ही माणसं, त्या सीताराम बाबा असतील आमच्या गावचे म्हणून सांगितलं. तुम्ही सगळे महाराज. महाराजांचं काय नाव? संतोष महाराज दळवी महाराज. दरवर्षी असतात, ते टाळाची सेवा करतात, फार गोड माणूस. ही सगळीच माणसं ज्यांचं वाजन आपण मुंबईमध्ये ऐकतो. या क्लासच्या निमित्ताने या मंदिरात येता मी 2च मिनटात संपवतो, काटा फार पुढे गेला, मी संपवतो. सोपान महाराज पार्टे असतील, त्याचबरोबर सगळे महिला भजनी मंडळ. हळूहळू तुम्ही कीर्तनकार झाले, बरं वाटलं. सगळीच महिला भजनी मंडळ, सगळे टाळकरी, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. दोन्ही चोपदार आहे, विजू आहे आपला, दत्ता महाराज आहे, विजू महाराज आहे, आपले बाबा आहे, गोड भजन गातात. इथे मंदिरात सीताराम बाबाच्या संगतीला गातात. आणि आमच्या तालुक्याचं, जिल्ह्याचं वैभव 2 तासापासून तुम्ही त्यांच्या चाली ऐकल्या, ज्यांचं गाणं ऐकलं. सध्या महाराष्ट्रातले ट्रेंडिंग युवा कीर्तनकार, युवा गायक, युवा वादक, ही सगळी माणसं महाराष्ट्र गाजवणारी माणसं आहे महाराज. असे आदरणीय ज्यांचं गाणं फार गोड आहे, ज्यांचं नावही वैभव आहे, त्यांचं गाणं वैभवासारखं, असे वैभव महाराज बेलजाळीकर आहे. ज्यांचं नावच नागनाथ आहे, नागासारखाच आवाज फिरतोय, आवाज असा लबरासारखाच ताणतोय महाराज. काहीच बोलावं, देव काय देणगी देतो कोणाला. कोणाला स्वरात बोलता येतं तर कोणाला जोरात बोलता येतं. एक तर माणूस स्वरात तरी असावं, नाही तर जोरात असावं, नाही तर तिकडे घरात राहायचं, इकडे बाहेर यायचं नाही. एक तर स्वरात तरी आलं पाहिजे, नाही तर जोरात तरी. असे नागनाथ महाराज गोरडे दोन्ही माणसं उंचीचे माणसं आहे. जे कीर्तनकार आहे माझे मित्र शुभम महाराज कराड, ते या निमित्ताने या ठिकाणी आले. महाराजांचा गोड अभ्यास आहे, महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांचं वाजवणं सगळ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. दीपक महाराज खरात नाव टाकलं म्हणजे ज्यांच्यासमोर मी 10 वर्षापूर्वी पखवाद वाजवला होता. असंच एक अवचित प्रसंगाने मी कीर्तनकार झालो, ते यादीत हा बाबा आहे. या बाबामुळेच मी कीर्तनकार झालो. सहज वाजवता वाजवता मला बसवलं, ते घडला प्रसंग, तो आता काही कीर्तनात सांगत नाही. ते दीपक महाराज खरात आहे. गोड मृदंग वादन, गोड चक्रधार, गोड लग्या, कसा बाज असतो, कीर्तन कसं वाजवत या माणसाकडून शिकावं महाराज. महाराष्ट्रात दीपक अण्णा एक उंचीचं, एक कीर्तीचं नाव आहे. महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. सगळे माझ्यासमोर बसलेली ज्येष्ठ श्रेष्ठ ज्या महिला भजनी मंडळी, काही प्रवचनकार, काही कीर्तनकार,
जे ज्ञानेश्वरी वाचायला येतात, कोणी गायला येतं, सगळीच माझ्याजवळ माझ्यासमोर मोठी मोठी नावं एखाद्याचं घेतलं तर एखाद्याचं राहील. गुगे साहेब सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळेच जे हनुमान प्रासादिक भजन मित्रमंडळ गोरेगाव एवढं एक नाव घेतलं म्हणजे विलासभाऊ सगळ्यांचे आले. आता काय मी सगळ्यांची घेत बसत नाही. तुम्हाला सगळ्यांनाच माझ्याकडून सगळ्या शुभेच्छा आहे. आता तुम्हाला कळलं असं मी कोणत्या देऊ राहिलोय. सगळ्यांनाच देतो, एकाला देत नाही, सगळ्यांना देतोय. सगळ्यांना माझ्याकडून सगळ्या शुभेच्छा आहे. इथं मारुती रायांचा दरबार आहे, ही यश देवता आहे. तुमच्या सगळ्यांना यश प्राप्त हो, हळूहळू हो, कोणाला आत्ता हो, कोणाला नंतर हो, तर कोणाला त्याच्यानंतर हो, पण हो सगळ्यांना यश प्राप्त हो अशी मारुती रायांच्या चरणी प्रार्थना करू. आणि माझी झालेली सेवा तुमच्या चरणावरती नतमस्तक करतो. जाग्यावरती थांबतो. याच्यानंतर सूचना होतील, कोणी जागेवर उठायचं नाही. आणि हा ज्यांनी 2 तास हे सेवा प्रेक्षेपण केली, माझे परम मित्र, त्यांचं वारकरी कीर्तन फार प्रसिद्ध चॅनल आहे. गेल्या 3-4 वर्षापासून ते मला म्हणायचे, महाराज तुमच्या कीर्तनाला मला बोलवा, आपण चांगली शूटिंग करू. म्हणलो महाराज प्रसिद्ध होण्यात काय मजा आहे, येईल तो काळ, येईल ती वेळ. पण देवाच्या कृपेने 1 वर्षभरापासून सहज प्रसिद्ध होत गेलो. महाराज त्याच्यात सहभागी आहे. आज माझं कीर्तन ते प्रक्षेपण करतायत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. संकेत दादा वाळूंज नक्की कीर्तन पहा, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. असं दादांच्या चरणी नतमस्तक होतो. दोन्ही पखवादे, गायक, वादक, पेटीवाले बाबा त्यांचे धन्यवाद. दोन्ही चोपदार, शिवाजी बाबा शेळके या सप्त्यासाठी ज्यांचं योगदान आहे. सीताराम बाबा सोबत ते मागे गेले, कारण मागे पुढे उभा राहे सांभाळीत, एक मागे आणि एक पुढे. बाबा काय बोलतोय आम्हाला पाहू द्या. त्यामुळे एक मागे पुढे उभा आहे अशी जोडी ती महाराज. ते रामन कृष्ण आहे महाराज, असे चांगले गोड आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक. सगळेच माणसं मोठ्या मनाची सगळ्यांच्या नतमस्तक होतो. जय हनुमान प्रासादिक भजन मित्र मंडळ सेवा संपली. विठ्ठल जय जय. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, खाली बसा. विठ्ठल जय जय खाली विठ्ठल. सर्व